ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं स्वागत। बघा, आज आपला खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे ज्याचं नाव आहे वोकॅब्युलरी। खरं तर या टॉपिककडे खूप दुर्लक्ष केलं जातं, ह्या टॉपिकवर जास्त भर दिला जात नाही। मग ते आपण स्वतः असू द्या, नाहीतर ज्यावेळेस आपण पुस्तकातही बघतो त्यामध्ये जास्त काय आपल्याला ह्याच्याबद्दल माहिती मिळत नाही। पण TCS, IBPS आणि MPSC आयोग ह्या गोष्टीवर मागच्या 2 वर्षापासून खूप प्रश्न विचारते, म्हणून आपल्याला ह्या गोष्टीवर खूप भर द्यावा लागणार आहे। कोणता? जसं ग्रामरवर आपण भर देतोय तसं वोकॅब्युलरीवर पण आपल्याला भर द्यावा लागेल। तर आपण वोकॅब्युलरी सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया। बरेच विद्यार्थी मला म्हणत होते की वोकॅब्युलरी जे आहे ते आमच्या लक्षात राहत नाही, म्हणजे शब्द जे आहे ते आज आम्ही 10 करतो, 15 करतो, पण 2 दिवसानंतर आम्ही विसरून जातो। पण आज आपण अशी वोकॅब्युलरी घेणार आहोत की जे 2 दिवस नाही, 2 महिने नाही, 2 वर्ष नाही, तर आयुष्यभर विसरणार नाही तुम्ही। काय सांगतोय मी? तुम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत। मग तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर यासाठी आपल्याला एक थोडीशी सायकोलॉजिकल थेरपी लक्षात घ्यावी लागणार आहे। ती मेथड आपण समजून घेऊ की नेमकं का शब्द लक्षात राहत नाहीत आणि कशा प्रकारे आपल्याला शब्द लक्षात ठेवावे लागणार आहेत। बघा, आपल्याकडे 2 मेमरी असतात, एक असते इंटरनल मेमरी आणि एक असते आउटर मेमरी। ठीक आहे, ही आहे इंटरनल। इंटरनल म्हणजे काय? आंतरिक। आणि ही आहे एक्सटर्नल। एक्सटर्नल म्हणजे काय? बाह्य मेमरी। भले ही बाह्य मेमरी मोठी दिसते तुम्हाला, पण ह्याची जी कॅपॅसिटी आहे ती एकदम कमी आहे। असं म्हणू आपण, ह्याची कॅपॅसिटी 1 GB आहे। किती आहे? 1 GB, फक्त 1 GB। आणि आपण काय करतो मग? समजा आज काहीतरी पुस्तकामध्ये वाचलं, उद्या काहीतरी अभ्यास केला, 2 दिवस आपण अभ्यास केला की काय करतं? सगळी मेमरी फुल करतं, आणि तिसऱ्या दिवशी ऍडिशनल आपण काही माहिती ह्याच्यामध्ये टाकली की हे काय करतं? मागचा 100 ते 200 MB डेटा डिलीट करतं आणि आपली 1 MB जी आहे ती तशा तसं ठेवतं। म्हणून आपल्याला काही गोष्टी लक्षात राहत नाहीत। भले वाटतं आता समजलंय, पण जर का 4 दिवसानंतर आठवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात राहत नाही। कारण का? तर ते बाह्य मेमरी मध्ये आहे, एक्सटर्नल मेमरी मध्ये आहे, आणि ती एक्सटर्नल मेमरी काय करते? आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर जात नाही, मागचं काही काय करते? आपोआप डिलीट करते आणि पुढची गोष्ट ऍडिशनल आतमध्ये टाकत असते। तर त्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत। पण काही गोष्टी बघा, लहानपणीच्या आणखीन पण आठवणी येतात, लहानपणीचे बडबडगीत असतील, लहानपणीचे काहीतरी आठवणी असतील तुमच्या, आहे का नाही? तर ह्या सगळ्या तुमच्या लक्षात आहेत। त्याचं कारण का? ह्या सगळ्या गोष्टी कुठं आहेत? ह्या तुमच्या इंटरनल मेमरी मध्ये इन्स्टॉल आहेत। कुठं? इंटरनल मेमरी। भलेही तुमची मेमरी छोटी दिसते, पण ह्याची कॅपॅसिटी किती आहे? ह्याची कॅपॅसिटी आहे इनफायनाइट, आहे का नाही? अनंत, की त्याला काहीच लिमिट नाहीये। तुम्ही किती हजारो TB त्याच्यामध्ये माहिती भरू शकता आणि ती तुमच्या आयुष्यभर लक्षात राहते। म्हणून बघा, जे तुमचे महत्वाच्या गोष्टी असतील, लहानपणीच्या काहीतरी घटना असतील, लहानपणीचे बडबडगीत असतील, किंवा लहानपणीच्या बाकीच्या काही ज्या तुमच्या गोष्टी वगैरे असतील, त्या सगळ्या तुमच्या इंटरनल मेमरीमध्ये आहेत। मग तुम्ही म्हणाल काय करावं लागेल की ह्या इंटरनल मेमरीमध्ये सगळ्या गोष्टी जातील, आहे का नाही? तर ह्यासाठी 2 गोष्टी आहेत। पहिली तर गोष्ट एक म्हणजे काय? त्या मेमरीला मसालेदार गोष्टी सांगाव्या लागतील, म्हणजे ज्या गोष्टी आपण सांगतोय त्या मसाला लावून सांगावे लागतील। म्हणून बघा, मूवीचे नाव असतील, मूवीच्या स्टोरी असतील, किंवा एखाद्या पिक्चर मधली हिरोईन असेल, ते सगळं नाव तुम्हाला माहित असतं। मी जर आताच विचारलो तुम्हाला, लगेच तुम्ही सांगाल, आहे का नाही? ब्रह्मास्त्र मधले हिरोईन कोण? हिरो म्हणलं की तुम्ही लगेच सांगणार। तर हे सगळं तुमच्या लक्षात आहे। किंवा मी जर स्टोरी म्हणलं, सांगा आता एखादी मूवीची स्टोरी सांगा म्हणलं, तुम्ही लगेच सांगायला सुरुवात कराल। कारण का? ते मसाला लावलेली गोष्ट होती, ती तुमच्या इंटरनल मेमरीने ऍक्सेप्ट केली, ती आयुष्यभर तुम्ही विसरणार नाहीत। मग असं काय करावं लागेल की हे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला हे इंटरनल मेमरी मध्ये टाकावं लागतील। तर त्यासाठी 2 गोष्टी आहेत। एक म्हणजे काय? ह्या मेमरीला मसाला लावून सांगावं लागेल। प्रत्येक गोष्ट मसाला लावून सांगावं लागेल, तरच तिला मजेशीर वाटेल ती गोष्ट, ती स्वतःच्या मेमरीमध्ये ठेवेल। आणि दुसरी गोष्ट, त्या मेमरीला सांगावं लागेल, जर काही विसरलेस तर काय होईल? नुकसान होईल। म्हणजे दुसरी गोष्ट काय सांगावं लागतं? जर काही लक्षात नाही ठेवलं तर नुकसान होतं। म्हणून बघा, तुमचा ATMचा पिन तुमच्या लक्षात आहे, तुम्ही कधीच विसरत नाही। तुमच्या मोबाईलचा पासवर्ड तुमच्या लक्षात आहे, कधीच विसरत नाही। कधी रात्री उठू द्या, कधी उठू द्या, जर का विचारलं पटकन सांगाल तुम्ही। कारण का? तुम्हाला माहिती आहे, जर का पासवर्ड विसरलो तो मोबाईल उघडणार नाही, जर का ATMचा पिन विसरलो तो पैसे निघणार नाहीत। आणि काही व्यक्तींचे, जवळच्या व्यक्तींचे मोबाईल नंबरही तुम्हाला पाठ असतील, कारण माहिती आहे जर का नंबर नाही आठवला तर कॉल लागणार नाही। तर अशा प्रकारे ह्या मेमरीसाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक तर तुम्हाला मसाला लावून सांगावं लागतं, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगावं लागतं मेमरीला, काही हे खूप महत्वाचं आहे। मग आपण हे शब्द कसे मेमरीमध्ये टाकणार आहे? तर त्यासाठी आपण मेमरीमध्ये टाकण्यासाठी बघा, आपल्याकडे काय आहे? तर आपल्याकडे अशा प्रकारे
ट्रिक आहेत, स्टोरी आहेत, आहे का नाही? ट्रिक आहेत, स्टोरी आहेत, लॉजिक आहे, ते सर्व आपण इथं चर्चा करून आपल्या डायरेक्ट इंटरनल मेमरीमध्ये ती गोष्ट टाकणार आहे, जी की आपण आयुष्यभर विसरणार नाही. ठीक आहे? अशा पिक्चरच्या स्वरूपामध्ये किंवा स्टोरीच्या स्वरूपामध्ये किंवा वेगळे जे सीन असतील त्याच्या माध्यमातून आपण ही सगळी वॉकॅब्युलरी घेणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, ह्या मेमरीला आपण सांगणार आहोत, हे खूप महत्वाचं आहे. आणि कसं सांगणार आपण? हे TCS IBPS ने घेतलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन घेणार आणि बघ म्हणणार. हा शब्द महत्वाचा आहे कारण का हा 2 वेळेस विचारलाय, हा 3 वेळेस विचारलाय, तर त्यासाठी आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पण इथं सॉल्व्ह करून घेणार आहे. लगेच आपण काही शब्द घेणार, त्याच्यावरचे लगेच TCS IBPS चे सरळ सेवेमध्ये विचारलेले प्रश्न पण घेणार. ठीक आहे? अशा प्रकारे आपल्याला वॉकॅब्युलरीचा अभ्यास करायचा आहे. मग तुम्ही म्हणाल मग असे किती शब्द घ्यायचे? तर बघा, असे किती शब्द घ्यायचे ह्याच्यापेक्षा हे शब्दांचा अभ्यास कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. बघा, खूप शब्द आहेत, हजारो शब्द आहेत. मग हजारो शब्द पाठ करायचे का? नाही. तर असे शब्द पाठ करायचे आहेत जे की इंग्लिश ग्रामरच्या वॉकॅब्युलरीमध्ये आपल्याला आवश्यक असतात. ते म्हणजे काय? ABCDEFGH पहिली जी लाईन आहे का नाही, आणि AEIOU हे 5 जे स्वर आहेत, AEIOU हे 5 स्वरांपासून सुरू होणारे शब्द आपल्याला करायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट आणखीन कोणती? ABCDEFG आणि H आहे का नाही? ह्या अक्षरापासून सुरू होणारे जे शब्द आहेत त्या शब्दावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. तुम्हाला 99% शब्द जे आहेत ते हेच विचारले जातात. कोणते? AEIOU ह्या 5 स्वरापासून सुरू होणारे शब्द आणि दुसरी गोष्ट ABCDEFGH ह्याच्यापासून सुरू होणारे शब्द. तुम्ही पुस्तक उघडून बघा, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला समजून जाईल की ह्याच्यावर विचारलेले प्रश्न जास्त आहेत. म्हणून ह्याच्यापासून सुरू होणारे शब्द आपण घेणार आहोत. ठीक आहे? आता समजलं आपल्याला की कशा प्रकारचे शब्द करायचे. मग आता थोडंसं पुढे जाऊ आपण. आता आपण बघू की सरळ सेवेसाठी हा जो टॉपिक आहे ज्याला म्हणू आपण कोणता? वॉकॅब्युलरी. तर वॉकॅब्युलरी म्हणजे फक्त शब्द संग्रह का? नाही. तर वॉकॅब्युलरी मध्ये 2-3 टॉपिक येतात. जसं की पहिला तर सांगतो तुम्हाला, पहिला जो आहे तो म्हणजे काय? वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजेच काय? तुम्हाला विश्लेषण दिलं असेल आणि खाली सांगितलं असेल त्याचा अर्थ सांगा. म्हणजेच काय? वॉकॅब्युलरी, शब्दाचा अर्थ सांगा. तर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. ठीक आहे? नंतर आणखीन कोणता? वॉकॅब्युलरी, हा तर स्पेसिफिक आहे. नंतर आणखीन अँटोनिम्स आणि सिनोनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी. जर का तुम्हाला शब्दाचा अर्थ कळाला तर तुम्हाला त्याचा समानार्थी शब्द कळणार आहे. जर का तुम्हाला समानार्थी कळाला म्हणजे अर्थ कळाला तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द कळणार आहे. म्हणजे हे जे 3-4 टॉपिक आहेत हे तुमचे एकाच ह्या वॉकॅब्युलरी नावाच्या सेक्शन अंतर्गत येतात. म्हणून आजचा जो टॉपिक आहे तो आपले हे 4 जे टॉपिक आहे तो कव्हर करतो. ठीक आहे? हे 4 टॉपिक आहे ते कव्हर करतो. आता थोडंसं पुढे जाऊया. मग आता बघणार आहोत आपण की वॉकॅब्युलरी करताना काय लक्षात ठेवायचं. तर लक्षात ठेवा, वॉकॅब्युलरी बघताना आपण बघायचं असतं की तो शब्द कसा आलेला आहे का नाही, त्याचा संदर्भ काय, त्याचा अर्थ काय असणार आहे, त्याच्यामधले काही रूट वर्ड आहेत का, म्हणजे शब्दापासून दुसरा शब्द बनलेला आहे का. तर अशा 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात जे की मी वेळोवेळी सांगणारच आहे तुम्हाला. तर सुरुवात करू आपण ह्या टॉपिकला. ठीक आहे? बघा, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका आणि सगळे शब्द तुमचे आपोआप पाठ होणार आहेत. तुम्हाला आठवायची गरज सुद्धा नाही. मी शब्द म्हणला की तुम्हाला शब्द पटकन आठवणार आहे आणि तुम्हीच उत्तर देणार आहेत की TCS ने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काय हे तुम्हीच सांगणार आहे. ठीक आहे? तर मग सुरुवात करूया. बघा, पहिला जो आपला रूट वर्ड आहे, रूट वर्ड म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो अगोदर. काही शब्द रूट वर्ड पासून बनत असतात. रूट म्हणजे काय? मूळ आहे का नाही. मुळापासून जसं झाड बनतं का नाही, तसं ह्या रूट शब्दापासून म्हणजे काय, काही असे शब्द असतात की त्या शब्दापासून इतर 8-10 शब्द बनत असतात. तर तो रूट वर्ड जो आहे ना तो घ्यायचा. मग त्याच्यावरून आपल्याला वेगळे शब्द जे आहेत ते लक्षात ठेवता येतात. जसे की बघा, इथं आपला रूट वर्ड आहे. कोणता रूट वर्ड आहे इथं? हा आहे बघा, साईड आहे का नाही. हा जो आहे साईड. साईड म्हणजे काय? टू किल म्हणजे मारणे. साईड म्हणजे काय? मारणे. तुम्हाला एक सोपा शब्द सांगतो बघा, सुसाईड हा शब्द तुम्ही ऐकला असेल आहे का नाही. सुसाईड, सु म्हणजे काय? स्वतःला. साईड म्हणजे काय? मारणे. सु म्हणजे स्वतःला, साईड म्हणजे काय? मारणे. तो सुसाईड म्हणजे काय? स्वतःला मारणे म्हणजे आत्महत्या करणे आहे का नाही. स्वतःला मारणे म्हणजेच काय? आत्महत्या करणे. तर आपला रूट वर्ड झाला साईड आहे का नाही. आता हा साईडला पकडून आपले वेगळे शब्द येणार आहेत. साईडला पकडून आता वेगळे शब्द येणार आहेत. ते सगळे आपण शब्द घेणार आहेत आणि हा आयोगाचा TCS IBPS चा, बँकिंगचा, सगळे जेवढे काही एक्झाम कंडक्ट करतात सगळ्यांचा हा आवडता रूट वर्ड आहे. ह्याच्यावर दरवर्षी हमखास प्रश्न असतो म्हणजे असतो. त्यामुळे हा शब्द सगळ्यात, मी तर म्हणतो IMP, तुम्ही ह्याला स्टार करून ठेवायचं. ठीक आहे? IMP सगळ्यात महत्वाचा आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, हे शब्द सगळे आपल्याला लिहून करायचे.
ठीक आहे, सगळे शब्द ज्यावेळेस मी तुम्हाला अर्थ सांगेल त्यावेळेस तुम्ही तिथं वहीमध्ये लिहून घ्यायचे, त्याचा अर्थ पण लिहून घ्यायचा आहे. कारण का ह्याची पीडीएफ होत नाही, हे पिक्चर वगैरे असतात, त्यामुळे ह्याची पीडीएफ बनवता येत नाही, पीडीएफ तुम्हाला प्रोव्हाइड करता येत नाही. पण पीडीएफ द्यायची गरजच पडणार नाही, कारण का तुम्ही शब्द आणि अर्थ लिहिला की ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन कराल तुम्हाला आपोआप शब्दाचा अर्थ आठवणार आहे, तुम्ही एकही शब्द विसरणार नाही, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे. हे तुम्हाला 5 मिनिटांमध्येच कळणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करू. बघा, पहिला शब्द आहे साईड. साईड म्हणजे काय? मारणे. तर त्याच्यापासून बनलाय बघा शब्द आपला कोणता? सुसाईड, आहे का नाही? सुसाईड. त्यापैकी सु म्हणजे काय? स्वतःला, आणि साईड म्हणजे काय? मारणे. तर सुसाईड म्हणजे काय? स्वतःला मारणे. किलिंग वन सेल्फ म्हणजे स्वतःला मारणे. तुम्हाला एक मूवी सीन आठवत असेल बघा, अक्षय कुमारचा हॉलिडे, आहे का नाही? त्या हॉलिडे मध्ये तो करप्ट जो अधिकारी असतो का नाही, पोलीस अधिकारी, तर त्याला तो काय म्हणतो की तुझ्याकडे 2च चॉईस आहेत, आहे का नाही? त्यापैकी एक चॉईस सांगतो तू, कोणती? एक तर तुला माझ्या हाताने मारावं लागेल, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुझ्या स्वतःच्या ज्या सर्व्हिस रिव्हॉल्वर आहे त्यांना आत्महत्या करावी लागेल, कारण का हा करप्टेड असतो. मग तो म्हणतो स्वतःला जर मारलंस तुझ्या घरच्यांना वगैरे पैसे वगैरे मिळतील आणि फॅमिली व्यवस्थित जगू शकेल, कारण हा करप्ट आहे का नाही? अतिरेक्यांना मिळालेला असतो. मग त्यावेळेस तो चॉईस घेतो, कोणती? सुसाईडची, आहे का नाही? तर हे लक्षात ठेवा, सुसाईड म्हणजे काय? स्वतःला मारणे. सुसाईड म्हणजे काय? स्वतःला मारणे. पहिला शब्द झाला आपला. आता पुढे जाऊया. बघा, पुढचा शब्द आहे कोणता? मॅट्रिसाइड. आता बघा, हे मॅट्री आहे का नाही? मॅट्री. साईड म्हणजे काय आपल्याला माहिती, साईड म्हणजे काय? मारणे, आहे का नाही? साईड म्हणजे काय? मारणे. तर मॅट्री म्हणजे काय? माता. लक्षात ठेवा, मॅट्री म्हणजे काय? माता. तर मॅट्रिसाइड कसं आहे बघा, मॅट्री माता, सेम सेम आहे का नाही? मॅट्री माता. मॅट्रिसाइड मातेची हत्या, आहे का नाही? साईड म्हणजे काय? मारणे, आणि मॅट्री म्हणजे काय? माता. तर मॅट्रिसाइड म्हणजे काय? मातेची हत्या. बघा इथे दिसतोय तुम्हाला छोटा मुलगा आईला गोळी पकडतोय बघा, असा मारतोय. खरं तर असं व्हायला नाही पाहिजे, पण काही लोक असतात, सायको असतात. तर अशा प्रकारे मॅट्रिसाइड म्हणजे काय? मातेची हत्या. किलिंग मदर, मातेची हत्या. मॅट्रिसाइड मातेची हत्या. आता पुढचा शब्द तुम्ही सांगणार आहेत बघा, तुम्ही खूप हुशार आहेत. कसं? पुढचा शब्द आहे पॅट्रिसाइड. मॅट्री म्हणजे माता, तर पॅट्री म्हणजे काय असेल? पिता. बरोबर आहे. तर पॅट्रिसाइड म्हणजेच काय? पित्याची हत्या. बघा इथं पॅट्री. पॅट्री म्हणजे काय? पिता, आहे का नाही? पॅट्री म्हणजे पिता, आणि साईड म्हणजे मारणे. किलिंग फादर, पित्याची हत्या. पॅट्रिसाइड म्हणजे काय? पित्याची हत्या. मॅट्रिसाइड मातेची हत्या, पॅट्रिसाइड पित्याची हत्या. बघा इथं हा सीन तुम्हाला आठवत असेल, आहे का नाही? वॉन्टेड मधला तो सलमान खान असतो आणि त्याचे जे वडील असतात विनोद खन्ना, तर तो विलन जो आहे जयप्रकाश, तो त्याच्या वडिलांना मारतो, आहे का नाही? इथं वडिलांची हत्या झाली असते, हे फक्त मला सांगायचंय. कोणाची हत्या झाली असते? हा जो सलमान खान आहे त्याच्या वडिलांची हत्या झाली असते, कोणी विलननं मारलेलं असतं, आणि नंतर मग सलमान खान येतो बघा. तर हे आहे पॅट्रिसाइड, पित्याची हत्या, आहे का नाही? पॅट्रिसाइड म्हणजे काय? पित्याची हत्या. चला पुढचा शब्द बघूया, नंतर बघू आपण. आणखीन एक शब्द आहे पॅरिसाइड. आता बघा, आणखीन सोपा झाला हा शब्द. पॅट्री म्हणजे पिता, पण पॅरिसाइड, पॅरी म्हणजे काय? पॅरेंट्स. लक्षात ठेवा, पॅरी म्हणजे काय? पॅरेंट्स. पॅरेंट्स मध्ये दोन्ही येतं, आई आणि वडील, त्याला म्हणतात पालक, आहे का नाही? आणि पालक कधी आई वडील पण असू शकतात, किंवा आपला मामा असू शकतो, काका असू शकतात, कोणी, त्याला पालकच म्हणतात. जो पालन करतो का नाही, म्हणजे बालकाला पोषतो, त्याला म्हणतात पालक, पॅरेंट्स म्हणतात त्याला, आहे का नाही? तर लक्षात ठेवा, पॅरिसाइड म्हणजे काय? पॅरेंट्सची हत्या, आहे का नाही? पॅरिसाइड म्हणजे काय? पॅरेंटची हत्या. पॅट्री वेगळा, पॅट्री त्याच्यामध्ये ट त म्हणायचं, पिता, आहे का नाही? पण पॅरिसाइड म्हणजे काय? पॅरेंट्स, पॅरेंट्सची हत्या. किलिंग पॅरेंट्स किंवा रिलेटिव्ह, पालकांची किंवा नातेवाईकांची हत्या. बघा इथं दिलंय, हा जो आहे तो आई वडिलांना मारत असेल तर त्याला म्हणतात पॅरिसाइड, पॅरेंट्सची हत्या. ठीक आहे, पुढचा बघूया शब्द. पुढचा आहे बघा फ्रॅट्रिसाइड, आहे का नाही? कोणता आहे? फ्रॅट्रिसाइड. फ्रॅट्री म्हणजे ब्रदर, लक्षात ठेवा. फ्रॅट्री म्हणजे काय? भाऊ, आहे का नाही? फ्रॅट्री म्हणजे काय? भाऊ. फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय? भावाची हत्या. किलिंग ब्रदर, भावाची हत्या. जर का तुम्ही मिर्झापूर सिरीज बघितली असेल तर त्याच्यामध्ये बघा ते गुड्डूबाईचा भाऊ कोण, त्याचा बबलू पंडित. बबलू पंडितला तो विलन मारतो, तर इथं भावाची हत्या झालेली त्याच्या, आहे का नाही? कोणाची हत्या झालेली? भावाची हत्या झालेली. तर ह्याला काय म्हणू आपण? फ्रॅट्रिसाइड. फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय? भावाची हत्या. फ्रॅट्रिसाइड, भावाची हत्या. चला पुढचा शब्द बघूया. पुढचा आहे बघा सोरोरीसाइड. आता एकदा लक्षात ठेवा, सोरोरी कोणासारखा आहे? सोरोरीसाइड. सोरोरीसाइड म्हणजे सिस्टरची हत्या. सोरोरी सिस्टर, सोरोरी सिस्टर. सोरोरीसाइड म्हणजे काय? सिस्टरची हत्या, आहे का नाही? बहिणीची हत्या. सोरोरीसाइड म्हणजे काय? सिस्टरची हत्या. फ्रॅट्रिसाइड म्हणजे भावाची हत्या, तर सोरोरीसाइड म्हणजे काय? सिस्टरची हत्या. ठीक आहे, सिस्टरची हत्या. बघा इथे दाखवलंय सीन, त्या बहिणीला मारतोय तो. तर सोरोरी म्हणजे काय? सिस्टरची हत्या, बहिणीची हत्या. चला पुढचा शब्द बघूया, होमिसाइड. खूप सोपे बघा. होमी हा शब्द कसा वाटतोय तुम्हाला? कोणासारखा वाटतोय? होमी म्हणजे काय? ह्युमन, आहे का नाही? ह्युमन बिंग. होमी म्हणजेच काय? ह्युमन बिंग. होमी म्हणजेच काय? ह्युमन बिंग. तर बघा, होमी म्हणजे ह्युमन बिंग, तर होमिसाइड, साइड म्हणजे मारणे,
होमिसाइड म्हणजे काय? मानवी हत्या, माणसांना मारणे, आहे का नाही, मानवी हत्या. तुम्हाला आठवत असेल 26/11 जो वाईट प्रसंग झाला, अतिरेक्यांनी हल्ला केला होता, त्याच्यामध्ये खूप मानवी हत्या झाली, आहे का नाही, खूप लोकांचा जीव गेला त्याच्यामध्ये. तर त्याला काय म्हणू आपण? होमिसाइड, आहे का नाही. होमी म्हणजे काय? ह्युमन बिंग, आणि साइड म्हणजे काय? मारणे. होमिसाइड म्हणजे काय? माणसाला मारणे, म्हणजेच काय म्हणू आपण? मानवी हत्या, आहे का नाही, मानवी हत्या. तर बघा, किलिंग ह्युमन बिंग म्हणजे मानवी हत्या. चला पुढचा शब्द बघूया, युक्झोरिसाइड. हा माझा आवडता शब्द आहे, खूप भारी शब्द आहे हा. बघा, युक्झोरिसाइड. आता युक्झरी म्हणल्या तुम्हाला काय आठवतंय? कोणता शब्द? युक्झरी आठवल्या कोणता शब्द आठवतोय तुम्हाला? तर युक्झरी म्हणलं की तुम्हाला वाटतं लक्झरी, आहे का नाही. लक्झरी आणि युक्झरी सेम वाटतोय का नाही शब्द? तर लक्षात ठेवा, लक्झरी म्हणजेच काय? खूप भारी वाटणं, म्हणतो का नाही, एकदम लक्झरी वाटतंय त्याला. लक्झरी वाटणं म्हणजेच काय? खूप भारी वाटणं. आणि भारी कधी वाटतं? ज्यावेळेस काहीतरी मनासारखं घडत असेल. आपण एक असं समजूया की एक नवरा आहे, त्याला त्याची बायको खूप त्रास देते, एवढा त्रास देते की कधी कधी त्याच्या जीवावर बेतते, कधी कधी त्याच्या जेवणामध्ये विष देण्याचा प्रयत्न करते. असंच बघा अशा काही बायका, आहे का नाही, त्याच्या नवऱ्यासोबत पटत नसतं, एकदम खुंकार असतात. एकदम खुंकार म्हणजे काय? त्याला बैठल्या असं वाटलं पाहिजे, अरे बाबा ही पृथ्वीवरची ही सगळ्यात डेंजर बाई. तर अशा काही बायका असतात बघा. ते नवऱ्याची काय बेला होत असेल ते आपण इमॅजिन करू शकतो. त्याच्यावर एक मूवी पण आहे बघा, तो मूवी विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणीचा आहे, गोविंदा नाम है मेरा. बरोबर, गोविंदा नाम है मेरा मूवी आहे. त्याच्यामध्ये काय करतात ते, गोविंदा नाम है मेरा मध्ये तो विकी कौशल आहे का नाही, त्याला भूमी पेडणेकर एवढा त्रास देत असते, खूपच त्याच्या जीवावरच बेतलेली असते, आणि त्याला वाटत असं कधी मला मरून जाईल, आहे का नाही. ती बायको जी आहे भूमी पेडणेकर कधी मरून जाईल असं वाटतं, कारण ती खूप त्याला त्रास देत असते. मग आपला जो आहे हा नवरा, असंच आपण समजू की हा खूप त्रास देतो, बायको जी आहे त्याला खूप त्रास देते. आणि त्या गोविंदा नाम है मेरा मध्ये तसंच होतं, त्याची बायको मरून जाते, माहिती का, मध्येच पिक्चर मध्ये. नंतर काय होतं ते बघा तुम्ही, नंतरचं सांगणार नाही पण सांगतोय मी. तर इथं पण तसंच समजायचं आपल्याला, हा नवरा आहे आणि ही बायको आहे, आणि ही बायको जी आहे त्या नवऱ्याला खूप त्रास देते. कधी कधी चाकू घेऊनच मारायला उठते, कधी कधी झोपेतच गळा दाबून मारण्याचा प्रयत्न करते. अशी जर बायको असेल तर मला सांगा, एका दिवशी तो प्रार्थना करेल की ही बाला कधीतरी निघून जाऊ दे बाबा, आहे का नाही, ही बाला माझ्या आयुष्यातून निघून जाऊ दे. आणि असं आपण समजू की देवानं त्याचं ऐकलं आणि त्याची बायको एकदम टपकली, आहे का नाही, एकदम टपकली. तर मला सांगा त्या नवऱ्याला कसं वाटेल? कसं वाटेल? लक्झरी वाटेल, आहे का नाही, कसं वाटेल? लक्झरी वाटेल. आणि लक्झरी म्हणजेच काय आहे? युक्झरी. लक्झरी म्हणजेच काय? युक्झरी. तर लक्षात ठेवा, साइड म्हणजे मारणे, तर युक्झरी साइड म्हणजेच काय? इथं युक्झरी म्हणजे लक्झरी, आणि लक्झरी कधी वाटेल त्या नवऱ्याला? ती बायको मेल्यानंतर. म्हणून युक्झरी साइड म्हणजे काय? बायकोची हत्या. कळालं का नाही? युक्झरी साइड म्हणजे काय? बायकोची हत्या. पत्नीची हत्या नाही बरं का, पत्नीची हत्या नसते, पत्नीचं प्रेम असतं आणि हत्या बायकोची असते. अशा प्रकारे पत्नी आणि बायकोमध्ये फरक आहे, ठीक आहे. तर इथं बघा, बायकोची हत्या, आहे का नाही, जस्ट विनोदामध्ये सांगतोय. युक्झरी साइड म्हणजे काय? इथं बायकोची हत्या. युक्झरी साइड म्हणजे काय? बायकोची हत्या, ठीक आहे. चला पुढे बघूया. पुढचा शब्द जास्त खुश व्हायचं नाहीये, कारण का? पुढचा शब्द बघा कोणता आहे? मारितिसाइड. कसं आहे? मारितिसाइड. साइड म्हणजे काय? मारणे. मारिती. आता मी ह्याला मराठीत लिहितो बघा, कसं लिहितो? मारी ती, आहे का नाही, मारी ती. काय म्हणलं मी? मारी ती. आणि पुढे काय दिलंय? साइड. साइड म्हणजे काय? मारणे. मारी ती, आहे का नाही. कोण मारी? ती मारी, आहे का नाही. कोण मारी? ती मारी. आता ती मारी, ती म्हणजेच कोण? बायको मारी. कोणाला मारत असेल मग बायको? नवऱ्याला मारत असेल, आहे का नाही. कोणाला मारत असेल? नवऱ्याला मारत असेल. तर मारी ती साइड म्हणजेच काय झालं? कोण मारी? ती मारी. कोणाला मारत असेल? नवऱ्याला मारत असेल. तर मारी ती साइड म्हणजेच काय? नवऱ्याची हत्या, आहे का नाही. पतीची हत्या नाही, काय? नवऱ्याची हत्या. अशा प्रकारे मारी ती साइड म्हणजेच काय? नवऱ्याची हत्या. बघा इथं दिसती, हे कसली बघा ही डेंजर बाई, हे कशाला मारती ते पण बघा, हे काय हातामध्ये त्याच्यामध्ये चांगलं मोठं लाकूड घेतले, आहे का नाही. दन 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 मारती बघा या नवऱ्याला. का? असाला आगाव, दारू पिऊन येत असेल, नीट जगू देत नसेल. तर अशा प्रकारे फक्त बायकाचा आगाव असतात का? नाही, पृथ्वी तलावर बॅलन्स पाहिजे म्हणून काही माणसं सुद्धा आगाव असतात. बघा हे बघा, टपरी बांधून आले, कुठेतरी पिऊन आलेलं दिसते. अशा प्रकारे पिऊन येत असेल, तिला मारत असेल, किती दिवस सहन करेल होती बाई, आहे का नाही. 1 दिवस 2 दिवस, कधीतरी मग एका दिवस होळी काढल का नाही, आणि होळीच्या दिवशी मग हे चालू बडवायला. तर ह्याला काय म्हणू आपण? त्याला मारी ती साइड, आहे का नाही. कोण मारी? ती मारी. कोणाला मारी? तर नवऱ्याला मारी. अशा प्रकारे मारी ती साइड म्हणजेच काय? नवऱ्याची हत्या. बघा दोन्ही एकदम सेम झाले बरं का. कोणतं? युक्झरी साइड म्हणजे बायकोची हत्या, तर मारी ती साइड म्हणजे काय? नवऱ्याची हत्या. एकदम रिव्हेंज जो आहे तो एकदम इक्वल झालेला आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला बघायचं आहे पुढचा शब्द, तो म्हणजे कोणता? इन्फंटिसाइड. हा
बघा हा शब्द कोणता, इन्फंटिसाइड. इन्फंट म्हणजे काय, छोटंसं बाळ, तुम्हाला माहित असेल इन्फंट म्हणजे काय, छोटंसं बाळ. तर इन्फंटिसाइड म्हणजेच काय, छोट्या बाळाची हत्या आहे का नाही, त्याला काय म्हणू आपण, बालहत्या. खरंच अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत, पण अगोदरच्या समाजामध्ये खूप व्हायच्या. तर हे आहे बालहत्या. आता थोडेसे लोक हुशार झालेत म्हणा, एज्युकेटेड झाले. आणखी नाही का बघा, फिटिसाइड आहे का नाही. फिटस म्हणजे काय, गर्भ किंवा त्याला म्हणा भ्रूण आहे का नाही, भ्रूण किंवा गर्भ. तर फिटिसाइड म्हणजेच काय असतं मग, तर किलिंग अँड अनबॉर्न चाइल्ड म्हणजे गर्भ हत्या, किंवा ह्याला काय म्हणा तुम्ही, भ्रूण हत्या आहे का नाही, भ्रूण हत्या. भ्रूण हत्या आहे का नाही, गर्भ किंवा काय म्हणू आपण त्याला, भ्रूण हत्या. ते गर्भ बघा, गर्भातच मारतात आहे का नाही, बरेच असे प्रकरण झालेले. तर त्यावेळेस हे गर्भहत्या झालेली, तर खरं ते व्हायला नाही पाहिजे. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे बघा, फिटस म्हणजे काय, गर्भ हे गर्भातच मारलं जातं, आणि हे इन्फंट म्हणजे काय, जन्म घेतल्यानंतर मारलं जातं. तर हा दोन्हीमध्ये हा फरक आहे. इन्फंटिसाइड बालकाची हत्या, तर फिटिसाइड म्हणजे काय, गर्भहत्या किंवा भ्रूण हत्या, गर्भामध्येच मारलं जातं. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला, रेजिसाइड. महत्वाचा शब्द, ह्याला पण स्टार करून ठेवा. रेजिसाइड आवडता शब्द आहे एक्झामिनरचा. बघा रेजिसाइड, ह्याला मी कसं लिहितो बघा, रेजी आणि त्याला मराठीत कसं लिहितो मी, राजा आहे का, रेजी राजा, सेम सेम वाटतंय का नाही, रेजी राजा, रेजी राजा. तर रेजिसाइड म्हणजेच काय आहे, राजाची हत्या आहे का नाही. रेजिसाइड म्हणजे काय, राजाची हत्या आहे का नाही. इथं तुम्हाला आठवत असेल बघा, कटप्पा आणि बाहुबली. तर ते बाहुबली जो असतो तो राजा असतो का नाही, आणि त्याला कटप्पा मारतो. तर कोणाची हत्या झाली, राजाची हत्या झाली आहे का नाही. तर कोणाला मारलंय बघा, ह्या बाहुबली राजाला जो आहे का नाही, हा राजा, त्याला मारले, कोण, कटप्पानं मारले. तर ही झाली रेजिसाइड म्हणजेच काय, राजाची हत्या. रेजिसाइड म्हणजेच काय, राजाची हत्या. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा शब्द बघायचा, पेस्टिसाइड. ह्याचा अर्थ सांगायची गरजच नाही, सगळ्यांना माहितीच असेल. पेस्ट कंट्रोल करतो का नाही आपण, आहे का नाही. तर पेस्टिसाइड, पेस्ट म्हणजेच काय, हो कीटक आहे का नाही. पेस्ट म्हणजेच काय, कीटक. आणि पेस्टिसाइड म्हणजेच काय, कीटकनाशक. पेस्टिसाइड म्हणजे काय, कीटकनाशक. साइड म्हणजे मारणे, मारणे म्हणजेच काय, नाश करणे. आणि पेस्टिसाइड, पेस्ट म्हणजेच काय, कीटक. तर पेस्टिसाइड म्हणजे काय असेल, कीटकनाशक. बघा फवारताय का नाही, कीटकनाशक फवारतात, त्याला काय म्हणू आपण, पेस्टिसाइड. पेस्ट म्हणजे काय, तर कीटक. म्हणजे घरामध्ये करतात का नाही बघा, ढेकणं वगैरे झाले की पेस्ट कंट्रोल करतात. तर पेस्ट म्हणजे काय, कीटक असतात आहे का नाही. पेस्ट म्हणजेच काय, कीटक असतात. तर पेस्टिसाइड म्हणजे काय, कीटकनाशक. पुढचा शब्द बघा, आणखीन एक महत्वाचा आहे, जिनोसाइड. आता कसा शब्द लक्षात ठेवायचा बघा, हे जिनो म्हणजे काय, जीन्स. जीन्स म्हणजे काय, जनुग म्हणतो का नाही आपण. तर त्या मुलामध्ये त्याच्या वडिलांचे जीन्स आलेत आहे का नाही. जीन्स म्हणजे काय, तर म्हणून आपण वंश आहे का नाही. जीन्सचा इथं अर्थ काय घ्यायचा आपल्याला, वंश आहे का नाही. जीन्स म्हणजे काय, वंश म्हणू आपण. जीन्स म्हणजे काय, वंश नाही का. ते वडिलांचे मुलामध्ये येतात, त्या मुलाचे परत त्याच्या मुलामध्ये जातात, असं म्हणतो आपण त्याला. तर ते वंश परंपरेने चालूच असतात, जीन्स आहे का नाही, एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्यामध्ये. तर इथं तेच आहे बघा, जिनोसाइड. जिनोसाइड म्हणजेच काही अर्थ घ्यायचा, जीन्स म्हणजे वंश, आणि जिनोसाइड म्हणजे काय, वंश हत्या आहे का नाही. जेवढा काही वंश असेल त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे बघा, रेस. रेसिझम म्हणतात का नाही, रेसिझम. रेस म्हणजे काय, वंश. तर अशा प्रकारे वंश हत्या, किलिंग ऑफ अ रेशियल ग्रुप म्हणजेच काय, वंश हत्या. बघायचं तुम्हाला दिसत असेल, हे अख्खा जो वंश आहे का नाही, तो काय होतो, असं वर्ल्ड वॉर वगैरे झालं का नाही, तर तिथं अख्खा वंश आहे तो नष्ट होतो, त्याला म्हणतात वंश हत्या आहे का नाही. जिनोसाइड म्हणजे काय, वंश हत्या. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द बघायचा आपल्याला, फिलिसाइड. बघा हा एक शब्द महत्वाचा आहे, फिलिसाइड आहे का नाही. आता फिलिसाइड थोडासा वेगळा शब्द आहे, आपण थोडंसं समजून घेऊ काय आहे त्याचा अर्थ. बघा साइड म्हणजे तर काय, मारणे, हे तर आपल्याला माहिती आहे का नाही. आता फिलीचा अर्थ काय असतो माहितीये का. आता मला सांगा, एखादे आई वडील असतील तर त्या आई वडिलांसाठी फिलिंग सगळी कोण असते, ते आपला मुलगा किंवा मुलगी असते आहे की नाही. त्यांच्यासाठी फिलिंग म्हणजे भावना सगळ्या कोण असतात, मुलगा किंवा मुलगी असते. तर फिलिसाइड म्हणजेच काय, तर ह्या मुलाची किंवा मुलीची हत्या, म्हणजे स्वतःच्या मुलाला मारणं किंवा स्वतःच्या मुलीला मारणं, त्याला म्हणतात फिलिसाइड आहे का नाही. फिलिसाइड म्हणजे काय, स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला मारणं, त्याला म्हणतात फिलिसाइड. बघा इथं दिसतंय तुम्हाला आहे का नाही, हे वडील आहेत, त्याच्या मुलाला मारतायत, पण हे फक्त मारतायत, इथं जिवंत मारलं जातं ह्या फिलिसाइड मध्ये. अशा प्रकारे फिलिसाइड म्हणजे काय, आपल्या मुलाची किंवा मुलीची हत्या करणं. ठीक आहे. एमिसाइड बघा, आता कसं लक्षात ठेवायचं. आता हे एमी, आता साइड म्हणजे काय, मारणे, पण एमी म्हणजे काय, मी हे एमीला कसं लिहितो बघा, एमीला लिहितो मी आम्ही आहे का नाही. एमीला मी काय लिहितो, आम्ही.
आता बघा, ज्यावेळेस आपण दोन मित्र असतो का नाही, काय सांगतो, आम्ही मित्र नाहीत, आम्ही एकदम भावासारखेच आहोत, आहे का नाही. आपण काय म्हणतो, आम्ही मित्र नाहीत, आम्ही एकदम भावासारखेच आहोत. कोणी सांगतं बघा, एकदम चांगले मित्र असतील, जसं की ते शोले मधले आहेत बघा दोघ जण, आहे का नाही, त्याप्रमाणे दोघे चांगले मित्र असतील तर ते काय म्हणतात, आम्ही, आहे का नाही, आम्ही कसे मित्र, एकदम भावासारखे आहोत, आम्ही मित्र. तर हे आम्ही म्हणजेच काय इथं दिले बघा, AMI म्हणजेच काय, मी म्हणतो आम्ही मित्र. तर एमिसाइड म्हणजेच काय, मित्राची हत्या, असं लक्षात ठेवा. कोणाची, मित्राची हत्या. तर एमिसाइड म्हणजे काय, किलिंग अ फ्रेंड, मित्राची हत्या. बघा इथं मित्राची हत्या करतोय, आहे का नाही. दोघं जण सेम आहेत एकदम, काहीच बदल नाही त्यांच्यामध्ये, वागणं चालणं बोलणं नेहमी सोबतच असतं त्यांचं, कुठं सोडत नाही ते एकमेकांना. पण काहीतरी झालं असेल, कटकारस्थान झालं असेल, कोणी त्यांचे कान भरवले असतील, काही झालं असेल आणि तो त्याला मारायला उठला किंवा त्याला मारलं मित्राला, त्याला म्हणतो आपण एमिसाइड, आहे का नाही. एमिसाइड म्हणजेच काय, तर मित्राची हत्या. चला पुढे जाऊया, पुढचा शब्द बघायचा आपल्याला. पुढचा आहे बघा, फिलिसाइड आपण घेतलाय, हा एमिसाइड पण घेतला. अशा प्रकारे शब्द आपले झालेले आहेत. पहिले कोणते, साइड वरचे, साइड या शब्दावरचे शब्द सगळे झालेत. आता पटकन बघू आपण, एकदा रिव्हिजन घेऊ आणि बघू आपल्याला किती शब्द लक्षात राहिले. ठीक आहे, आता इकडं चित्राकडे बघायचं नाही, काही नाही, फक्त बघायचं ह्या शब्दांकडे आणि आठवायचं की आपल्याला तो शब्द आठवतोय का. ठीक आहे, चला पहिला शब्द विचारतो मी तुम्हाला आणि तुम्ही आठवा. सुसाइड, बरोबर आहे का नाही. कोणता, सुसाइड, तर स्वतःची हत्या. सु म्हणजे स्वतःला, साइड म्हणजे मारणे, स्वतःची हत्या. मॅट्रिसाइड, मातेची हत्या. मॅट्री म्हणजे माता, मातेची हत्या. पॅट्रिसाइड, पित्याची हत्या. पॅट्री म्हणजे काय, पिता, पित्याची हत्या. नंतर पॅरिसाइड, पॅरिसाइड म्हणजे काय, पॅरेंट्सची हत्या, बरोबर, सगळ्यांना आठवते. नंतर फ्रॅट्रिसाइड, फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय, भावाची हत्या, आहे का नाही. फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय, भावाची हत्या. नंतर सोरोरिसाइड म्हणजे काय, सिस्टरची हत्या, आहे का नाही. सोरोरिसाइड म्हणजे काय, सिस्टरची हत्या. नंतर होमिसाइड म्हणजे काय, होमी म्हणजे ह्युमन बिईंग, तर मानवी हत्या. होमिसाइड म्हणजे काय, मानवी हत्या. नंतर युक्झोरिसाइड, युक्झोरी म्हणजे काय, लक्झरी वाटणं, हा युक्झरी, आहे का नाही. युक्झोरिसाइड म्हणजे काय, बायकोची हत्या. पण नंतर मारितिसाइड, कोण मारी, ती मारी, कोणाला मारत असेल, नवऱ्याला मारत असेल, तर मारितिसाइड म्हणजे काय, नवऱ्याची हत्या. नंतर आहे बघा इन्फंटिसाइड म्हणजे बाल हत्या आणि फिटिसाइड म्हणजे काय, गर्भहत्या. चला पुढचं बघूया. रेजिसाइड, रेजी राजा, रेजी राजा, तर राजाची हत्या, आहे का नाही. रेजिसाइड म्हणजे काय, राजाची हत्या. पेस्टिसाइड, पेस्ट म्हणजे काय, कीटक, पेस्टिसाइड म्हणजे काय, कीटकांची हत्या म्हणू किंवा कीटकनाशक म्हणा. नंतर जिनोसाइड, जिन्स म्हणजे काय, वंश असतो, आहे का नाही, तर जिनोसाइड म्हणजे काय, वंश हत्या. नंतर पुढचा आहे फिलिसाइड, फिलिंग म्हणजे काय, आता सांगितलं फिलिंग, आईवडिलांसाठी फिलिंग कोण असतात, मुलं, तर हे मुलाची किंवा मुलीची हत्या. नंतर एमिसाइड, आम्ही मित्र, आहे का नाही, आम्ही मित्र. एमिसाइड म्हणजे काय, मित्राची हत्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे सगळे शब्द आपले झालेले आहेत. जवळपास 15 शब्द झाले असतील. आता बघू आपल्याला हे शब्द TCS न किती वेळेस विचारलेत. एका वर्षाचा आपण प्रश्न घेतोय, तर एका वर्षामध्ये किती वेळेस प्रश्न विचारले तुम्हीच बघणार आहेत ह्या शब्दावर. कोणत्या, ह्या साइड ह्या शब्दावर, आणि तुम्हीच आता उत्तर देणार. बघू आता जमतंय का सगळ्यांना. चला. He was sentenced to life imprisonment. He was sentenced to म्हणजे काय, त्याला शिक्षा करण्यात आली. कशाची, लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजेच काय, उम्रकैद म्हणू आपण, जन्मठेप म्हणतो का नाही आपण, तर जन्मठेपेची त्याला शिक्षा मिळाली. कशासाठी, फॉर किलिंग हिज वाईफ, आहे का नाही, फॉर किलिंग हिज वाईफ. कारण का, कशासाठी भेटली शिक्षा ती, तर त्याच्या बायकोची हत्या केल्यामुळं. आणि आपला शब्द आठवा कोणता, बायकोची हत्या म्हणजे कोणता, युक्झोरिसाइड, बरोबर आहे. कोणता आहे, युक्झोरिसाइड. मग मला सांगा होमिसाइड आहे का नाही, होमिसाइड म्हणजे मानवी हत्या. फिलिसाइड म्हणजे काय, तर मुलाची किंवा मुलीची हत्या. मॅट्रिसाइड म्हणजे काय, मातेची हत्या, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 तर काय आहे, युक्झोरिसाइड, आहे का नाही. सगळ्यांनी उत्तर द्यायचे, उत्तर दिलं तरच कळणार मला की सगळ्यांना जमतंय का ते. युक्झोरिसाइड म्हणजे काय, ऑप्शन नंबर 4. युक्झोरिसाइड म्हणजे काय, बायकोची हत्या. तर बघा TCS न सरळ सेवेमध्ये हा विचारलेला प्रश्न आहे, जो की आपल्याला जमलेला आहे. चला आणखीन बघू, एकच प्रश्न विचारलाय का, नाही. बघा आणखीन प्रश्न आहे, जसं की He killed his own sister and ran away. He killed his own sister. त्यानं त्याच्या आपल्या बहिणीला मारलं आणि ran away आणि पळून गेला. पण आपल्याला काय विचारलंय, हे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे बरं का. हे बघा काय दिलं इथं, सबस्टिट्यूट द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स. हे जे सबस्टिट्यूट केलंय, किल हिज ओन सिस्टर, आहे का नाही.
किल्ड हिज ओन सिस्टर. म्हणून सांगितलं तुम्हाला वॉकॅब्युलरी म्हणजे फक्त वॉकॅब्युलरी का नाही, त्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन येतं, समानार्थी येतात, विरोधार्थी येतात. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सेशनद्वारे क्लिअर होणार आहेत. म्हणजे समानार्थी घेतले म्हणजे समानार्थी येतात असं नाही. तुम्हाला जर का शब्दाचा अर्थ कळाला तर त्याच्यावर विचारलेला समानार्थी शब्द पण तुम्हाला येणार आहे. त्याच्या विरुद्ध अर्थ असलेला शब्द विचारला ते सुद्धा जमणार आहे. पण त्यासाठी अगोदर त्या शब्दाचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे आणि ते आपण ह्या लेक्चर मध्ये घेतोय. ठीक आहे, बघा किल्ड हिज ओन सिस्टर. किल्ड हिज ओन सिस्टर म्हणजे काय, तर बहिणीची हत्या. आणि इथं बघा कोणता आहे, पॅरिसाइड म्हणजे काय, पॅरेंटची हत्या नाहीये. फिटिसाइड म्हणजे काय, आताच बघितलं आपण, बाल हत्या म्हणजे गर्भहत्या आहे. नंतर सोरोरीसाइड, बरोबर आहे. सिस्टर म्हणजे काय, सोरोरी. ऑप्शन नंबर 3 आहे का नाही, सी म्हणा किंवा ऑप्शन 3 म्हणा, बरोबर आहे. सगळ्यांचं बरोबर आहे ते सोरोरीसाइड. जिनोसाइड म्हणजे काय, वंशहत्या, हे येणार नाहीये. ऑप्शन नंबर 3 आपला बरोबर आहे. गुड, सगळ्यांना जमतंय. चला बघू आता पुढचा. ही किल्ड हिज ओन मदर टू अक्वायर हर प्रॉपर्टी. बघा, ही किल्ड हिज ओन मदर, त्यानं त्याच्या आपल्या स्वतःच्या आईला मारलं, टू अक्वायर हर प्रॉपर्टी, तिचे प्रॉपर्टी कब्जा करण्यासाठी, आहे का नाही, घेण्यासाठी. काय आपला शब्द आहे, किल्ड हिज ओन मदर. ओन मदर म्हणजेच काय, मातेची हत्या, आहे का नाही. आणि मातेची हत्या म्हणजेच काय, तर आहे इथं शब्द बघा, पॅट्रिसाइड येणार आहे का नाही, पित्याची हत्या. फिलिसाइड म्हणजे काय, मुलाची किंवा मुलीची हत्या. हा, मॅट्रिसाइड. माता म्हणजेच काय, मॅट्रिसाइड. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3. आणि फ्रॅक्टिसाइड म्हणजे काय, भावाची हत्या. तर ऑप्शन नंबर 3 जो आहे तो आपला बरोबर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या एका रूट वर्ड वरती किती प्रश्न विचारले, 3 प्रश्न विचारलेत एकाच वर्षी, आहे का नाही. एकाच वर्षी किती शब्द विचारले, 3. म्हणून काही सांगता येत नाही की या वर्षी परत असे जर का 3-4 शब्द ह्याच्यावरच आले तर आपल्याला काय म्हणू आपण त्याला, तर आपल्याला फायदाच होईल. कारण का आपला हा रूट वर्ड एकदम पक्का झालाय. आता ह्याच्यावर वेगळे शब्द जरी आले तरी सुद्धा तुम्हाला लॉजिक न वापरता आला पाहिजे. किंवा ते साइड म्हणजे काय, आहे का नाही. साइड म्हणजे काय, मारणे. मग अलीकडे काय असणार आहे, फक्त मॅट्री असणार आहे. काय असणार आहे, सोरोरी असणार आहे. काय असणार आहे, पॅट्री असणार आहे का नाही. काय असणार आहे, जिनोसाइड असणार आहे. असं काही वेगळे शब्द असणार आहेत. पण जो आपला रूट वर्ड साइड आहे तो मात्र स्थिर असणार आहे. म्हणून घाबरायची गरज नाही. हा सगळ्यात आवडता शब्द आहे कोणाचा, राज्यसेवेचा, एमपीसीचा असू द्या, नाहीतर टीसीएस, आयबीपीएस, नाहीतर बँकिंगचा, कोणताही असू द्या, सगळीकडे हा शब्द विचारला जातो, म्हणजे विचारला जातोच. म्हणून हा शब्द आपण सगळ्यात अगोदर घेतलेला आहे. आणि मला वाटतंय सगळ्यांच्या आता लक्षात राहिलेले आहेत. राहिलेत का नाही शब्द लक्षात, जर का राहिले असतील तर आता पुढचा रूट वर्ड आपण घेणार आहे, जो की असाच महत्वाचा आहे. जसा आता घेतला का नाही आपला साइड, तसाच हा पण रूट वर्ड खूप महत्वाचा आहे, ज्याचं नाव आहे मोनो. ठीक आहे, ज्याचं नाव काय आहे, मोनो. मोनो म्हणजेच काय बघा, एक म्हणतो का नाही आपण, मोनो. मोनो म्हणजे काय, एक. आणि पॉली म्हणजे काय, अनेक. तुम्ही जर का सायन्स शिकला असाल, सायन्स काही झालं असेल तर मोनो म्हणजे काय, एक. आणि पॉली म्हणजे काय, अनेक. आणि जरी नाही शिकला तर घाबरायची गरज आहे का, काहीच घाबरायची गरज नाही. कारण का सगळं इथं लक्षात राहणार आहे, सगळं एकदम इंटरनल मेमरी मध्ये जाऊन बसणार आहे का नाही, इंटरनल मेमरी मध्ये जाऊन बसणार आहे. बघा, चला एक शब्द घेऊ आता, पुढचा घ्यायचा आपल्याला, मोनो. मोनो म्हणजे काय, वन किंवा एक म्हणू आपण, आहे का नाही. मोनो म्हणजे काय, मन किंवा काय म्हणू आपण, एक, वन, आहे का नाही. मोनो म्हणजे काय, वन आणि एक. आता बघा, मोनार्की पहिला शब्द आहे, मोनार्की, आहे का नाही. काय आहे, मोनार्की. बघा, हे आर्ची नाही बरं का मित्रांनो, हे आर्ची परशी इथं काही नाही चालू आहे. आर्ची नाही, आर्की आहे. याचा उच्चार आर्की होतो. मग याचा उच्चार कसा होईल, मोनार्की. मोनार्ची नाही, मोनार्की असा त्याचा उच्चार आहे, मोनार्की, आहे का नाही, मोनार्की. आता बघा, मोनो किंवा मोन ह्याचा अर्थ काय आहे, एक, आहे का नाही. मोनो किंवा मन किंवा ह्याचा मोनोचा अर्थ काय आहे, एक, बरोबर. आणि आर्ची म्हणजेच काय, शासन. लक्षात ठेवा, आर्की म्हणजेच काय, शासन. तर आर्की म्हणजे शासन किंवा काय म्हणू आपण त्याला, प्रशासन म्हणू आपण. आणि मोनो म्हणजे काय, एक. तर इथं अर्थ काय होतो, एकाच व्यक्तीचं प्रशासन किंवा शासन, आहे का नाही. एकाच व्यक्तीचं म्हणजे काय, पूर्ण जो देश आहे किंवा जे राज्य आहे त्याच्यावर फक्त एकच व्यक्ती रूल करतोय. आणि तो एकच व्यक्ती सगळ्या न्याय निवाडा म्हणा, सगळ्यांना न्याय देणं वगैरे किंवा सगळ्यांचं संरक्षण करणं हे सगळं एकच करतोय. मग मला सांगा, जुन्या काळामध्ये काय होतं, हे अशी लोकशाही होती का, नव्हती. अगोदरच्या काळामध्ये काय होती, मोनार्की होती. मोनार्की म्हणजेच काय, एक व्यक्ती सगळं जर शासन सांभाळत असेल तर तो कोणतं होतं, राजेशाही, आहे का नाही. राजा एकच असायचा का नाही, तर राजा एक असायचा आणि तोच सगळं शासन सांभाळायचा, आहे का नाही. आपण काय केलंय बघा, चंद्रगुप्त जो आहे त्याला कोणी घडवलं, तर त्याला चाणक्याने घडवलं. धनानंद नावाचा राजा होता, आहे का नाही. तर त्या धनानंद राजा कसा होता, एकदम उन्मुक्त होता.
प्रजेची त्याला काही काळजी नव्हती, आहे का नाही, एकदम ऐशारामात वगैरे राहायचा. तर त्याची जी सत्ता आहे ती उकरून टाकण्यासाठी चाणक्यनं कोणाला बनवलं, तर बनवलं आपल्या कोणता, चंद्रगुप्त, आहे का नाही. तर चंद्रगुप्त हा महान राजा होऊन गेला. अशोक द ग्रेट, अशोक हा महान राजा होऊन गेला, आहे का नाही. भरत महान राजा होऊन गेला, राम महान राजा होऊन गेला. तर हे सगळे काय होते, राजेशाही. राजेशाही म्हणजे काय, राजा, एकच राजा असायचा, आहे का नाही. आणि आधुनिक काळामध्ये जर का राजा म्हणलं सिंग, आहे का नाही, तर किंग कोण आहे, तर सिंग इज किंग, हा लक्षात ठेवा. राजेशाही काय आहे, सिंग इज किंग. तर सिंग इज किंग, किंग काय म्हणतो, मला एकट्यालाच राज्य करायचंय, आहे का नाही. काय म्हणतो किंग, की मला एकट्यालाच राज्य करायचंय. इथं पण आहे सिंग इज किंग मूवी पाहिजे असाल, बघितला असाल बघा तुम्ही. त्याच्यामध्ये काय असतो, किंगला सगळ्यात महत्व असं का नाही मोठं, तर किंग काय असतो, तर ते सिंग इज किंग म्हणलंय. किंग जो आहे तो सगळ्यात मोठा असतो, तो सगळ्यांवर प्रशासन करत असतो. म्हणून इथं आपलं बघा मोनार्की, आहे का नाही, काय दिलंय, मोनार्की. मोनार्की म्हणजेच काय, एकाचं शासन म्हणजे राजेशाही. एकाचं शासन म्हणजे कोणाचं असतं, राजाचं. तर राजेशाही, रूल बाय अ सिंगल पर्सन म्हणजे काय, राजेशाही. तर मोनार्की म्हणजेच काय असतं, राजेशाही. किंग म्हणलं, मोनार्की म्हणजे एकाचं राज्य, कोणाचं, राजाचं. राजा म्हणलं की आठवायचा कोण, आपला सिंग इज किंग, आहे का नाही, एकटाच राज्य, राजेशाही. पुढे बघूया मोनोलॉग. आता बघा इथं दोन शब्द आहेत. एक आहे मोनो, मोनो म्हणजेच काय आहे, आपलं अर्थ एक, आहे का नाही. मोनोचा काय अर्थ आहे, एक. आणि पुढचा शब्द आहे बघा लॉग. आता लॉग म्हणजेच काय असतं, इथं शब्द एक आहे डायलॉग बघा, आहे का नाही, तुम्ही आला आठवत असेल. डायलॉग म्हणजे काय, संवाद, आहे का नाही. डायलॉग म्हणजे काय, संवाद. हा लॉग शब्द कशाहून आलाय बघा, 2-3 शब्द आहेत. जसं की LOQ हा एक शब्द आहे, किंवा LOQUE लॉग, किंवा LOC, आहे का नाही. तर कोणताही, किंवा LOG, ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे, बोलणे. ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे, बोलणे. संवाद बोलला जातो पण आहे लॉग. आणि हा शब्द कशाहून आलेत बघा, हे लॉग. लॉग म्हणजे बोलणं, लॉक म्हणजे बोलणं. आणि ह्याच्यावरून शब्द बनलाय लँग्वेज, आहे का नाही. ह्याच्यावरून कोणता शब्द बनलाय, लँग्वेज. तर लॉक असू द्या, लॉग असू द्या, किंवा लॉक LOC असू द्या, काही असू द्या, सगळ्यांचा अर्थ एकच आहे, बोलणे, आहे का नाही. आणि म्हणून त्याच्यावरून आलाय बघा डायलॉग. डाय म्हणजे काय, दोघांनी. लॉग म्हणजे काय, बोलणं, दोघांनी बोललेला काय असतो, डायलॉग असतो. तर इथं पण लॉग आहे, पण डाय आहे काय, डाय म्हणजे काय, दोन. पण इथं आहे मोनो. मोनो म्हणजे काय, मग एकानच. म्हणजे याचा काय अर्थ, एकानच बोललेला संवाद आहे का नाही, एकानच बोललेला संवाद आहे. तर कोणता संवाद आहे, तुम्ही जर नटसम्राट हा मूवी किंवा नाटक जर बघितलं असेल तर तिथं बघा तुम्हाला ते नाना पाटेकरचं आठवत असेल वाक्य, कोणतं, कोणी घर देता का घर, आहे का नाही. ते वाक्य तुम्हाला आठवत असेल. तो नाना पाटेकर काय करतो, कोणीच त्याला लोक सांभाळत नाहीत, त्याची मुलगी सांभाळत नाही, कोणी सांभाळत नाही, जवळचे कोणी सांभाळत नाहीत. मग तो काय म्हणत असतो, कोणी घर देता का घर, असं तो संवाद बोलत असतो बघा. एकटाच बोलतो, आहे का नाही, एकटाच बोलतो. मी आहे ऑथेल्लो, आहे का नाही, असं ते डायलॉग आहेत बघा. तर ते त्याचा मोनोलॉग चालू असतो. तो काय चालू आहे, मोनोलॉग. म्हणजेच काय, मोनो म्हणजे एकट्यानं, लॉग म्हणजे काय, बोलणं, एकट्यानंच बोलणं त्याचं चालू असतं, त्याला म्हणतात मोनोलॉग. मोनोलॉग म्हणलं की लक्षात ठेवायचं, मोनोलॉग कोण, नाना पाटेकरचा मोनोलॉग, आहे का नाही, संवाद. एकट्यानं तो बोलत असतो का नाही, त्याला म्हणतात मोनोलॉग, आहे का नाही. आणि त्यालाच काय म्हणू आपण, स्वगत. स्व म्हणजे काय, स्वतःला. गत म्हणजे काय, बोलणं, स्वतःला बोलणं, आहे का नाही, एकट्याने बोलणे किंवा स्वतःला बोलणे, त्याला म्हणतो आपण मोनोलॉग. स्पीच बाय वन पर्सन, आहे का नाही. मोनोलॉग म्हणजे काय, एकट्यानं बोलणं किंवा स्वगत किंवा स्वतःला बोलणं. तर अशा प्रकारे मोनोलॉग झाला. पुढचं बघूया मोनोमानिया, आहे का नाही. पुढचा शब्द कोणता आहे, मोनोमानिया. बघा परत, मोनो म्हणजे काय, एक, आणि मानिया म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, मनाला लागलेलं वेड, आहे का नाही, त्याला म्हणतो आपण मोनोमानिया. मानिया म्हणजे काय, मनाला लागलेलं वेड. कुणाला कशाचं, तर कुणाला कशाचं, पण लागतं मनाला, आहे का नाही. अशा प्रकारे मनाला लागलेलं वेड म्हणजेच काय असतं, मानिया. म्हणतो का नाही आपण, त्याच्या मनाला लागले, आहे का नाही, तर ते आहे मानिया. तर मानियापासून मला आठवतो मन्या सुर्वे, आहे का नाही. माझं डोकं जरा वेगळं चालतं. मानियापासून मला काय आठवला, मन्या सुर्वे. मन्या सुर्वे आठवत असेल तुम्हाला, आहे का नाही. मन्या सुर्वेला एकच होतं बघा, ते छोट्या छोट्या लोखंडवाला मूवी जर पाहिला असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये मन्या सुर्वेला एकच होतं वेळ. कशाचं वेळ होतं, की सगळ्या मुंबईवर राज करायचंय. म्हणून तो काय म्हणायचा बघा, मन्या सुर्वे म्हणायचा, आपण अख्खा मुंबई मागताय, आहे का नाही, सगळ्या मुंबईवर मला राज करायचंय. तर मन्या सुर्वेला कसं लक्षात ठेवायचं, मानिया. मानिया म्हणजे काय, मनाला वेळ लागणं. पण कुणाच्या मनाला वेळ लागलंय, मन्या सुर्वेच्या. आणि मन्या सुर्वेच्या मनाला काय वेळ लागलंय,
एकच गोष्ट आहे त्याच्या डोक्यात, आहे का नाही, फक्त एकच गोष्ट आहे. कोणती गोष्ट आहे? त्या मुंबईवर राज करायचंय. म्हणून लक्षात ठेवा, मानिया म्हणजे मनाला लागलेलं वेळ, पण कोणतं? मोनो, एकाच गोष्टीचं. जसं मान्या सूर्याला लागले मुंबईवर राज करायचं, एकाच गोष्टीचं वेळ आहे, तसं मोनोमानिया म्हणजे काय? मनाला लागलेलं एकाच गोष्टीचं वेळ, एकाच गोष्टीचं वेळ, आहे का नाही, मनाला लागलेलं एकाच गोष्टीचं वेळ म्हणजे मोनोमानिया. ठीक आहे, चला. मला वेड लागले, आहे का नाही, गाणं आठवत असेल तुम्हाला, मला वेड लागले, आहे का नाही, कोणत्या मूवी मधलं ते, मराठी मूवी मधलं, तर तेच आहे बघा हे. पुढे बघूया मोनोटोनस. हा खूप इंटरेस्टिंग शब्द आहे आणि हा शब्द म्हणला की मला जरा जुन्या आठवणी आठवतात जरा कॉलेजच्या माझ्या. कारण का ज्यावेळेस हे चालू होतं त्यावेळेस आम्ही काय म्हणू आपण त्याला, कॉलेजमध्ये नव्हतो पण काय म्हणू आपण त्याला, कॉलेजचाच पिरियड होता तो, आणि त्या काळामध्ये हा पिक्चर रिलीज झाला होता आणि त्याच्यावर आम्ही खूप मीम्स बनवायचे. मीम्स तर काय आता आलेत, पण त्यावेळेस आमचे मीम्स कसे होते ते तुम्हाला सांगतो बघा. त्या मूवीमध्ये काय होतं? मोनोटोनस. मोनो म्हणजे काय? एकाच टोन मध्ये सगळेजण बोलतायत, आहे का नाही, एकाच टोन मध्ये. कुणी रागवत नाहीये किंवा कुणी काय म्हणू आपण त्याला, कुणी असं एकदम हर्षोत्साहानं एकदम आनंदानं कुणी काय म्हणत नाहीये, सगळे एकदम एका टोन मध्ये बोलतायत बघा. कसे टोन मध्ये बोलतायत? आपको जल चाहिए, आहे का नाही, लगेच तो काय म्हणतो? मुझे जल चाहिए. म्हणजे असे शब्द त्याच्यामध्ये एका टोन मध्ये, एकाच टोन मध्ये डायलॉग आहेत बघा सगळे. तिथं इव्हन त्या म्हणजे आपण काय म्हणतो जनरली हिंदीमध्ये, अरे पाणी चाहिए, बरोबर आहे का नाही, कोण म्हणतं जल? जल कोणी म्हणतं का? म्हणजे आपसे प्रेम है असं कोणी म्हणतं का? नाही. आपण काय म्हणतो? हमें तुमसे प्यार है, किंवा काही वेगळं काय म्हणत असेल, मराठीत म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे, असं कुणी म्हणतं का? माझं आपणावर प्रेम आहे असं कुणी म्हणतं का? नाही, कोणीच म्हणत नाही हो. ते फक्त डायलॉग मध्ये, पुस्तकामध्ये ठीक आहे, असं डायलॉग मध्ये असं समोरासमोर कोणी म्हणतं का? कोणीच म्हणत नाहीये, पण त्या मूवी मध्ये आहे बाबा. एवढं त्या मूवीनं इरिटेट केलं होतं आम्हाला त्यावेळेस, की आम्ही ज्यावेळेस जेवायला वगैरे बसायचो कॅन्टीन मध्ये, मेस मध्ये, तर त्यावेळेस आम्ही मित्राला सांगायचो, काय सांगायचं का, मेसवाल्याला सांगायचो, जरा जल दीजिए, है का नाही, काय म्हणायचो आम्ही, जरा जल दीजिए, आणि टन वाजवायचो. कशाला? ते ग्लास आहे का नाही, तो ग्लास आपल्या टेबलवर आठवायचा, टन वाजवायचा आणि म्हणायचं काय, जल दीजिए. तो मेसवाला पण हसायचा, काय मागताय तुम्ही, कोणत्या शब्दात बोलताय. अशा प्रकारे हे सगळं मूवी आहे का नाही एका टोन मध्ये, आहे का नाही, काय बरोबर मुंबई का सूर्य. तर तसा इथं हा जो आहे का नाही, हा मूवी एकदम एका टोन मध्ये. कोणता? मोनोटोनस, आहे का नाही, मोनोटोनस हा मूवी आठवायचा. आणि कोणता आठवायचं? हे बघा डायलॉग, जल लीजिए, आहे का नाही, ग्लास घेऊन आली आणि काय म्हणते, जल लीजिए. अशा प्रकारे मोनोटोनस, एकाच टोन मध्ये. ती हिरोईन पण एकाच टोन मध्ये बोललेली असते, तो हिरो पण एकाच टोन मध्ये बोलायला असतो. तर अशा प्रकारे हा मूवी बघा, मोनोटोनस. मोनोटोन म्हणजे काय? एकाच टोन मध्ये. टोन म्हणजे काय? बोलण्याचा टोन, असं नाही वर खाली टोन. मोनो, तर मोनो म्हणजे काय? एक. तर मोनोटोनस म्हणजे काय? एकाच टोन मध्ये बोलणे, आहे का नाही, एकाच टोन मध्ये बोलणे. चला पुढे जाऊया, पुढचा शब्द बघू आपण. पुढचा आहे बघा मोनोपॉली. महत्वाचा शब्द आहे, ह्याला स्टार करून ठेवा. मोनोपॉली. जसा मोनार्की आहे तसा हा पण जरा शब्द महत्वाचा आहे. मोनोपॉली बघा, मोनो म्हणजे काय? एकट्याची, आणि पॉली म्हणजे काय? असं आपण समजूया की पॉलिसी चालते, एकट्याचीच पॉलिसी चालते. पॉली म्हणजे काय? इथं आपण समजायचे पॉलिसी, बरं का. खरं तर पॉल म्हणजे काय? लोक असतात, आहे का नाही, पॉल म्हणजे काय? लोक असतात. पण आपण काय म्हणू, आपण इथं पॉली म्हणजे पॉलिसी चालते. कोणाची? मोनो म्हणजे एकट्याचीच पॉलिसी चालते, म्हणजे एकट्याचीच मक्तेदारी चालते. काही असो, कोणाचं ऐकतच नाही. हा गडी बघा, हे किम जॉंग दिसतोय तुम्हाला, कोण आहे हा उत्तर कोरियाचा, आहे का नाही, कोण आहे? किम जॉंग. हा गडी कोणाला ऐकतच नाही, अमेरिकेला सुद्धा ऐकत नाही. कधी कधी वाटतं लहानपणी ह्याचं रॉकेट खेळण्यातच गेलंय, जसं की लहानपणी आपण खेळण्या वगैरे खेळतो का नाही, तर हे लहानपणी बहुतेक हे ॲटम बॉम्ब, आहे का नाही, नंतर नायट्रोजन बॉम्ब, नंतर हे कोणते आपले रॉकेट, ह्याच्यासोबतच त्याचं बालपण गेलं असं वाटतं. कारण का? ह्या गडी काही कधी घाबरतच नाही, सारख्या टेस्टिंग चालू असतात. हे क्षेपणास्त्राची टेस्टिंग घेतली, ह्या रॉकेटची टेस्टिंग घेतली. ते अमेरिका टेन्शन मध्ये, अमेरिका कोणालाच घाबरत नाही, फक्त एकट्याला घाबरतं. कोणाला? ह्याला. म्हणून बघा ते डोनाल्ड ट्रम्प पण एकदा येऊन ह्याला भेटलेत. तर अशा प्रकारे सगळ्यात डेंजर माणूस आहे कोण? किम जॉंग, आहे का नाही, कोण आहे? किम जॉंग. तर अशा प्रकारे हा किम जॉंग काय आहे? मोनोपॉली. काय करतो हा? ह्याची एकट्याचीच काय म्हणू आपण त्याला, मक्तेदारी आहे. कुठं? त्या देशामध्ये. ह्याच्या विरुद्ध कोणी उभंच राहू शकत नाही. तुमच्या माहितीसाठी ह्या देशामध्ये, उत्तर कोरियामध्ये ह्याच्या विरुद्ध जर कोणी उभा राहिला तो दुसऱ्या दिवशी तो दिसतच नाही, गायबच. अशा प्रकारे ह्याची काय चालते? मोनोपॉली. एकट्याचीच पॉलिसी चालते, एकट्याचीच मक्तेदारी चालते, म्हणून त्याला काय म्हणू आपण? मक्तेदारी. मोनोपॉली म्हणजेच काय? मक्तेदारी किंवा एकाधिकार. कंट्रोल ऑफ वन, एकाच कंट्रोल असतं, आहे का नाही, लोकांवर कुणाचं असतं? एकाच कंट्रोल असतं, एकट्याचीच मक्तेदारी चालत असते. चला पुढे जाऊया.
हा बघा, आता हे शब्द झालाय. आता बघू याच्यावर कोणते कोणते शब्द आलेत. परत एकदा बघू, रिव्हिजन घेऊ. कोणते कोणते शब्द गेलेत. मोनोपॉली आहे का नाही. मोनोपॉली म्हणजे काय आता सांगितलं, मक्तेदारी, एकट्याची चालते. नंतर मोनोटोनस, एका स्टोन मध्ये बोलणं. मोनोमानिया म्हणजेच काय, मनाला लागलेले एकाच गोष्टीचं वेळ. आणि मोनोलॉग म्हणजेच काय, स्वतःला बोलणे, एकट्यानं बोलणे, स्वगत. तर बघू आपण ह्याच्यावर कोणते कोणते शब्द आलेत. चला बघा काय दिलंय, गव्हर्नमेंट बाय वन मॅन आहे का नाही. एकाच प्रशासन चालत असेल, गव्हर्नमेंट बाय वन मॅन. तर मला सांगा, कोण गव्हर्नमेंट बाय वन मॅन म्हणजे काय, एकच सगळं गव्हर्नमेंट सांभाळतोय म्हणजे कोणतं, मोनार्की आहे का नाही. कोणतं, मोनार्की. बघा इथे दिलंय डिक्टेटरशिप. डिक्टेटरशिप म्हणजे काय, हुकुमशाही. हिटलर वगैरे होते का नाही, ते हुकुमशाह होते. डिक्टेटर म्हणजे डिक्टेट करतात, असंच करायचं, मी सांगेल तसंच वागायचं, तर ते हिटलर असतो. बघा हिटलर वगैरे होते का नाही, तर ते कोणी, ते हुकुमशाह होते. नंतर प्लुटोक्रेसी. आता बघा नावूनच कळलं पाहिजे. प्लुटो म्हणजे काय, प्लुटो म्हणजे भरपूर, ज्यांच्याकडे भरपूर धन आहे अशा लोकांचं ज्यावेळी शासन चालतं तर त्याला म्हणतात प्लुटोक्रेसी, म्हणजे धनिकशाही. म्हणजे फक्त श्रीमंत लोकांचं शासन चालतं, त्याला म्हणतात धनिकशाही. नंतर बघा आला आपला शब्द कोणता, मोनार्की. मोनो म्हणजे काय, एक. आर्की म्हणजे काय, शासन, एकट्याचं शासन चालणं म्हणजे गव्हर्नमेंट बाय अ वन मॅन म्हणजे राजेशाही. ओलिगार्की, बघा आणखीन एक शब्द आहे जो की तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओलिगार्की. ओली म्हणजे काय, कमी लोक. ओली म्हणजे काय, एकदम कमी लोक. अल्प लोक सत्ताक राज्य म्हणू आपण त्याला, कमी लोकांचं शासन आहे का नाही, त्याला काय म्हणू आपण, ओलिगार्की. इथं महत्वाचा शब्द कोणता आपला, मोनार्की आहे का नाही. कोणता आहे, मोनार्की. चला पुढे बघूया. हा, एक्सक्लुझिव्ह पोझेशन ऑर कंट्रोल ऑफ एनी वन थिंग. बघा इथं दिलंय काय म्हणतंय, एक्सक्लुझिव्ह पोझेशन म्हणजे काय, मालकी असणं किंवा कंट्रोल असणं. कोणाचं, ऑफ एनी वन थिंग म्हणजे एकट्याच काय असणं, मालकी असणं किंवा पोझेशन असणं किंवा कंट्रोल असणं. तर बघा आता सांगितलंय एकट्याच सगळ्या राज्यावर कंट्रोल असेल तर कोणतं असतं ते, तर ते असतं बघा, त्याला सगळ्या लोकांवर एकट्याचीच मक्तेदारी चालते. आता घेतलं का नाही आपण, पोझेशन आहे आणि कंट्रोल आहे, एकट्याच कंट्रोल आहे, ते कोणाचं ऐकत नाही. ते किम जॉंग आठवायचा. कोण आठवायचा, किम जॉंग, की जे सगळ्यावर त्याचं कंट्रोल आहे आणि पोझिशन आहे, ते कोणाचंच ऐकत नाही. तर तो म्हणजे कोण असतो, तर तो असतो मक्तेदार करणारा आहे का नाही, मक्तेदारी करणारा. पोलिगॅमी आहे का नाही, हा पोलिगॅमी आपला शब्द येणार आहे पुढे, म्हणून मी आता सांगणार नाही तर मग इंटरेस्ट राहणार नाही. पुढचा रूट आपला हाच आहे, पोली. मोनोपॉली आहे का नाही, मोनोपॉली. आता सांगितलं मी, पॉलिसी चालते कोणाची, एकट्याची, आणि हाच आपला इथं आन्सर आहे. मोनो काय दिलंय, प्लेन. हा, प्लेन म्हणजे काय, विमान, तुम्हाला माहित असेल. आणि मोनो म्हणजेच काय अर्थ, पंखांची एकच जोडी आहे का नाही, एकच पंखांची जोडी असलेलं विमान, त्याला म्हणतात मोनोप्लेन. आणि अलिबी हा शब्द पण नंतर येणार आहे, त्यामुळे मी हा शब्द आता सांगणार नाहीये, ठीक आहे, कारण काय आपला रूट वर्ड आहे. तर हा आणि हा शब्द आपल्याला थोड्या वेळात येणार आहे, ते मी थोड्या वेळात सांगेल तुम्हाला. अशा प्रकारे मोनोपॉली हा शब्द आपला इथं आन्सर आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. तर अशा प्रकारे बघा आणखीन एक शब्द आला, म्हणजे ह्याच्यावर पण किती शब्द येतं, किती प्रश्न आले ते तुम्ही समजू शकता. बघा इथं दिलंय, काय दिलंय, नेपाळ वॉज वन्स रूल्ड बाय अ किंग आहे का नाही. नेपाळ एकेकाळी काय होता, रूल्ड बाय अ किंग, एका राजाद्वारे शासित होता. मग सांगा, राजाद्वारे शासित असणं म्हणजेच काय आहे, तर तो आहे मोनार्की. मग बघा इथं कुठे, ओलिगार्की आता सांगितलं, लोकसत्ताक, अल्प लोकसत्ताक राज्य आहे. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आहे का नाही. नंतर मोनार्की, हा आपला आन्सर आहे. रूल्ड बाय अ किंग म्हणजेच काय, मोनार्की. आणि दुसरा आहे बघा डेरोगेटरी आहे का नाही. काय आहे, डेरोगेटरी म्हणजे श्रमिक तंत्र. श्रमिक तंत्र म्हणजेच काय, श्रमिक लोकांचं शासन असणं, श्रमिक लोकांचं शासन चालणं, त्याला म्हणतात डेरोगेटरी, ठीक आहे. आपला आहे बघा रूल्ड बाय अ किंग म्हणजेच काय, मोनार्की. अशा प्रकारे ह्याच्यावर पण खूप प्रश्न विचारलेले आहे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता आहे बघा पुढचा शब्द पोली आहे का नाही. तोपर्यंत हे नवऱ्याला बघून घ्या तुम्ही, नवरदेव आहेत ह्या नवरे आहे का नाही. आणि माग करवले बघा, एक करवाला दिसतोय का तुम्हाला, आहे का नाही. मस्तपैकी हातावर मेहंदी वगैरे काढली का, काढलेली दिसणार पण नाही, पण जाऊ द्या. नवरदेव आहे, त्याच्या मागवलेला कोण आहे, हे करवलेत, हा पण करवला दिसतोय, मागचे काय पंक्तीला बसलेत वाटतं. तर हे सगळं चित्र जरा ऑब्झर्व करून घ्या, मग आपण लगेच सुरू करू ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला. हा नवरदेव बरं का म्हणला, आणि त्याच्या बायका आहेत ह्या दोन. बघू आपण कसं जगतोय ते. बघा बघितलं, नवरदेव नवरी बघून घेतले सगळ्यांनी, तर सुरू करू आपण पुढचा रूट वर्ड. बघा मोनो म्हणजे काय, एक आहे का नाही. मोनो म्हणजेच काय, एक. मोनो म्हणजेच काय, एक. तर पॉली म्हणजे काय, अनेक. तर एकदम सोपं झाला आपला अर्थ. मोनो म्हणजे काय, एक, आणि पॉली म्हणजे काय, अनेक, ठीक आहे. पॉली म्हणजे काय, अनेक. बघा मित्रांनो, एकदम माइंड फ्रेश ठेवा.
एकदम कॉन्सन्ट्रेशन करा, तरच तुम्हाला कळणार आहे त्या शब्दांचे अर्थ काय, तरच तुमच्या त्या इंटरनल मेमरीमध्ये जाणार आहे. एखादं जर असं सिरियस होऊन बसलं असेल तर त्याला सांगतो, मित्रा सिरियसनेस सोड, आहे का नाही, टेन्शन आहे ते जाऊ दे, जरा बाजूला सोड. कारण का, हे शब्द लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. कारण TCS, IBPS आणि आयोग नेहमी हे शब्द विचारतं आणि हे फेमस शब्द आहेत. हे तुम्हाला नेहमी कुठं ना कुठं दिसणार म्हणजे दिसणारच आहेत, त्यांची भेट होणारच आहे तुमची. म्हणून लक्षात ठेवा, हे शब्द का घेतोय आपण, हे खूप महत्वाचे शब्द आहेत आणि ह्याच्यातून जो लॉजिक डेव्हलप होणार आहे की शब्दाचा अर्थ कसा काढायचा असतो, आहे का नाही. आपले भरपूर सेशन होणार आहेत, त्याच्यापैकी हे सेशन आहे. तर बघू आपण आता की हा रूट वर्ड काय आहे, ह्या रूट वरून कोणते शब्द बनतात. सगळे एकदम माइंड फ्रेश ठेवा, एकदम काय म्हणू आपण आनंदित चेहरे ठेवा आणि पूर्ण लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेशन करा ह्या शब्दांकडे. कारण का, आता नवरदेव येणार आहे बघा, कसला गोंडस नवरदेव एकदम, आहे का नाही, एकदम भारी. नवऱ्याचा बघा कशा सजून आल्या. अशा प्रकारे आता लग्न समारंभ सुरू होणार आहे, तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. बघा, पोली म्हणजेच काय, अनेक, आहे का नाही. पोली म्हणजेच काय आहे, अनेक. बघा इथं पोली दिलाय, पोली म्हणजे अनेक, मेनी. पोली म्हणजे मेनी आणि याचा मराठी अर्थ आहे अनेक, आहे का नाही. पोली म्हणजे काय, अनेक. आता खूप भारी बघा हा शब्द, आहे का नाही. कोणता आहे, पोली म्हणजेच काय, अनेक. आताच बघितलं आपण, पोली म्हणजेच काय, अनेक. आणि गॅमी म्हणजेच काय, गॅम म्हणजे लग्न करणं, बरं का. गॅम म्हणजे लग्न करणं. कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो मी. असं म्हणतात की जो लग्न करतो तो गम मध्ये जातो, आहे का नाही, दुःखी असतो, सुखी कोणीच नाही. काय, जे लग्न करतो ते सगळे दुःखी असतात असं म्हणतात. म्हणून बघा, कोणाचं लग्न झालं की काय म्हणतात, हा आपण आता समदुःखी झालो. म्हणजेच काय, आता जशी माझी गत आहे तशी तुझी पण तीच गत होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, गॅमी. तर गॅमीला मी काय म्हणतो, गम, आहे का नाही. गॅमीला काय म्हणतो मी, गम. आणि जो लग्न करतो तो कसा असतो, गम मध्ये असतो, असं आपण समजू. फक्त समजायचं बरं का, आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त अर्थ समजायचा, मार्क घ्यायचे, बाकी काही घेणं देणं नाहीये. कोण गम मध्ये का कोण खुशीमध्ये, आहे का नाही. कभी खुशी कभी गम, काही घेणं देणं नाही, आपला मार्क मिळवायचे. पोलीगॅमी, आहे का नाही. गॅमी म्हणजेच काय, गम मध्ये कोण असतं, ज्याचं लग्न होतं ते, असं आपण समजू, आहे का नाही. जो लग्न करतो तो दुःखी असतो, गम मध्ये असतो. तर इथं तेच लक्षात ठेवायचं. खरं तर गॅमीचा काय अर्थ आहे, लग्न, आहे का नाही, मॅरेज असा त्याचा अर्थ आहे. पोलीगॅमी म्हणजेच काय, तर ह्याचा अर्थ आहे की असा नवरदेव की जो ऍट अ टाइम 2-3 बायकांसोबत लग्न करतो, किंवा काय म्हणू त्याला 2-3 पत्नी असतात, आहे का नाही. त्याला काय 2-3 पत्नी असतात. अहो इथं एक बायको सांभाळणं अवघड आहे, 2-2, 3-3 करून कसे लोक जगत असतील, मला प्रश्न पडतो बाबा, आहे का नाही. एक बायको सांभाळणं अवघड होतं, नाकी 9 येतात. आणि ह्या पठ्ठ्यानं बघा, हे बघा कसल्या गोंडस नवऱ्या उचलून आणल्यात आणि त्यानं लग्न केलंय, तरी तोंडावर त्याच्या नाराजगी दिसते मला, आहे का नाही. सुखी दिसत नाही हा माणूस. बघा नाकावर कसं नाक वगैरे हे केलंय, असं वाटतंय की जणू काही पकडून ऑनलाईन बळजबरीचं लग्न लावण्यात येते असं वाटतंय मला तरी त्याच्या एक्सप्रेशनवर. काही का असं ना, आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. तर बघा, हे आपला नवरदेव आहे आणि ह्यानं काय केलंय, पोलीगॅमी. म्हणजेच काय, 2 बायका केल्यात, म्हणून त्याला काय म्हणू आपण, पोलीगॅमी. तर पोलीगॅमीचा अर्थ काय आहे, तर पोलीगॅमी म्हणजेच काय, बहुपत्नीत्व. आवाज चला, सिरियस चेहऱ्यावाले, आहे का नाही, सिरियस चेहरावाले हसा, तुमचं नाही चालू, ह्याचं चालू आहे का नाही. तर पोलीगॅमी म्हणजेच काय, तर पोलीगॅमी म्हणजेच बहुपत्नीत्व, आहे का नाही. ज्याला अनेक बायका आहेत, त्याला काय म्हणू आपण, पोलीगॅमी. बघा, मॅरेज टू मेनी वुमेन, पोलीगॅमी म्हणजेच काय, बहुपत्नीत्व. लक्षात ठेवा. तर हा तर गेला समजायचा आता, आहे का नाही. एकाला तोंड देता येत, नाकी 9 येतात, ह्याच्यात 2 आहेत. आता बघून घे भाऊ तुझी तू. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द बघायचा आहे, पोलिएंड्री, आहे का नाही. काय आहे, पोलिएंड्री. तर त्याच्या अगोदर, हा शब्द बघण्याच्या अगोदर तुम्हाला मी एक स्टोरी सांगणार आहे, जी की सत्य घटना आहे. काय, सत्य घटना आहे. सत्य घटनेशी संबंधित ही जी आहे ती कथा आहे, स्टोरी आहे. आणि या स्टोरीचा वास्तविक जीवनाशी संबंध आहे. ठीक आहे, वास्तविक जीवनाशी संबंध आहे. काय आहे सांगतो मी तुम्हाला. बघा, ही जी दिसते तुम्हाला ही मुलगी, आहे का नाही, ही देहरादूनच्या जवळची, न्यूजपेपर मध्ये वाचा, तुम्हाला ही सगळी स्टोरी मिळून जाईल. मी तिथूनच हा फोटो घेतलेला आहे. तर ही जी आहे, तर ही आहे एक मुलगी, आणि त्या मुलीनं काय केलंय, तर एका मुलासोबत लग्न केलं. देहरादून तिकडे प्रथाच आहे अशी. कोणती प्रथा आहे, ज्या मुलासोबत लग्न केलं का नाही, त्याच्या भावासोबत पण तिकडे लग्न केलं जातं. तर इथं पण तेच झालंय. बघा काय झालंय, तर ह्या मुलीनं ह्या एका मुलाशी लग्न केलं, आणि त्या मुलासोबत लग्न केल्यानंतर तिनं त्याच्या बाकीचे जे 4 भाऊ आहेत का नाही, त्याच्यासोबत पण लग्न केले. तिकडे प्रथाच आहे ही. देहरादूनच्या जवळ, उत्तराखंड आहे का नाही, देहरादूनच्या जवळ. तर तिकडं आहे. आणि हे बघा, हिनं काय केलं, ह्या 5 जणांसोबत लग्न केलंय, भाऊ. हे सगळे भाऊ आहेत, आहे का नाही. हे सगळे भाऊ आहेत, आणि हे सगळे तिचे पती आहेत, नवरे आहेत, आहे का नाही. हे सगळे कोण आहेत, नवरे आहेत. आणि हिचं जे नाव आहे, तर हिचं नाव वेगळे पण मी सांगतो. आपल्या स्टोरीमध्ये हिचं नाव आपण ठेवणार आहे. तिचं खरं नाव सांगणार नाही मी, आपण नाव ठेवणार आहे. हिचं नाव काय, अँड्री, आहे का नाही. काय नाव आहे हिचं,
अँड्री आहे का नाही. काय नाव आहे हिचं? अँड्री. हिचं आपण नाव ठेवलंय बघा, नामकरण केलंय हिचं. काय नाव ठेवलंय आपण? अँड्री. अँड्री आहे का नाही. कोणही लक्षात ठेवा, अँड्री आहे. कोणही अँड्री. ते फॅन्ड्री आहे का नाही आपला मराठीतला, तशी ही अँड्री आहे. तर अँड्रीनं काय केलंय, तर हे 5 जणांसोबत लग्न केलंय अँड्रीनं, आहे का नाही. 5 जणांसोबत लग्न केलंय. सत्य घटना आहे, न्यूजपेपर मध्ये बघा. तर हे अँड्रीनं लग्न केलंय, आहे का नाही, ह्या 5 जणांसोबत. आणि बघा तिला म्हणून आपण काय म्हणतो? पोली अँड्री. पोली म्हणजे काय? अनेक. आणि अँड्री म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं. अँड्री म्हणजे ह्या आपल्या अँड्रीनं पोली म्हणजे अनेक मुलांसोबत लग्न केलंय, म्हणजे तिचे अनेक पती आहेत. तर अँड्रीचे अनेक पती आहेत असं लक्षात ठेवायचं. काय? अँड्रीचे अनेक पती आहेत. तर पोली अँड्री म्हणजेच काय? बहुपतित्व. उलटे आहे का नाही. इथं काय झालंय, इथं नवरे खूप आहेत. एकाच महिलेला जास्त नवरे असणं किंवा पती असणं त्याला म्हणतात पोली अँड्री, बहुपतित्व, आहे का नाही. काय म्हणू आपण ह्याला? बहुपतित्व. 5 पांडव 5 पांडव ही द्रौपदी. आणि हो तुम्हाला सांगतो, न्यूजपेपर मध्ये पण हीच हेडलाईन आली होती. कोणती हेडलाईन आली होती? टुडेज द्रौपदी, आहे का नाही. म्हणजे सध्याच्या काळची द्रौपदी कोण? तर ही. तिचं नाव रज्जू आहे बघा तुम्ही, उत्तराखंडच्या जवळची आहे ही. तर तिचं डेहराडून, उत्तराखंडमध्ये डेहराडूनच्या जवळ ही राहते. तिचे 5 नवरे थे. तर ही खरी स्टोरी आहे का. न्यूजपेपर मध्ये आलं होतं, ते मला आठवलं म्हणून मी इथं घेऊन आलो ते पिक्चर, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील ते. तर अशा प्रकारे ही जी आहे, तर ही आहे अँड्री आपली. ठीक आहे. कोण आहे? अँड्री आहे. चला पुढे बघूया. चला पुढे बघू. पुढचा पोलीगॅमी झालाय आपला, पोली अँड्री झालाय. पोलीग्लोट, आहे का नाही. पुढचा शब्द कोणता आहे? पोलीग्लोट. तोपर्यंत पोरांनो तमन्नाला बघून घ्या मस्तपैकी, नंतर आपण शब्दाचा अर्थ बघणारच आहोत आपण. ठीक आहे. चला सगळ्यांनी बघून घेतला असेल तर थोडा आता भावना बाजूला ठेवा, ग्रामरकडे लक्ष द्या. कारण का? ग्रामरकडे लक्ष दिलं तर मार्क मिळणार आहे. चला बघू आपण आता पुढचा शब्द काय आहे. ठीक आहे. मुलांचे खूप चेहरे मला खुललेले दिसत आहेत एकदम, तमन्नाला बैठल्या. ठीक आहे. सगळ्यांनी भावना बाजूला ठेवा आणि आता तमन्नाला पण बाजूला ठेवा आणि इकडे लक्ष द्या. बघा पोलीग्लोट, आहे का नाही. काय दिलंय? पोलीग्लोट. पोली म्हणजे काय? अनेक, आहे का नाही. पोली म्हणजे काय? अनेक. तर आपल्याला बघायचं ग्लोट म्हणजे काय, आहे का नाही. ग्लोट म्हणजे काय? तर ग्लोटचं बघा, ग्लोट म्हणजे काय, तर ग्लोट काय असतं ते आपण बघूया. ग्लोट बघा, ही तमन्ना आहे. तमन्ना दिसत असेल तुम्हाला आणि तिच्या चेहऱ्यावर ग्लो दिसत असेल, आहे का नाही. चेहऱ्यावर ग्लो दिसत असेल तर आपली ही हिरोईन जे असतात ते मेकअप वगैरे करतात म्हणून त्या चांगल्या दिसतात, आहे का नाही. गावाकडच्या आपल्या तमन्ना तुम्हाला कळत असेल, झुडूप आहे का तमन्ना कळत नाही आपल्या गावाकडच्या, कारण का मेकअप नसतं, काही नसतं. तर हे मेकअप असल्यामुळे ग्लो आहे, कळालं का नाही. हे वरवरचं ग्लो पण आहे. कसा आहे? वरवरचा. पण खरा ग्लो पण कोण असतो, तर तो तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असतो. तो फेअर अँड लवली किंवा काय जे बाकीच्या गोष्टी आहेत, पावडर वगैरे लावून येत नसतो. तर तो आतलाच आपला जो ओरिजिन आहे का नाही, ओरिजिनलपणा, तोच आपला खरा ग्लो असतो. पण ठीक आहे, आता हे हिरोईन आहेत म्हणलं तर त्यांना ते करावंच लागतं. तर हे बघा तमन्ना आणि तिच्या चेहऱ्यावर काय आहे? ग्लो. आणि तमन्ना ही अशी ऍक्ट्रेस आहे बघा की ती ऍक्ट्रेस, तिला जवळपास 5-6 लँग्वेज येतात. म्हणजे तेलुगू असेल, नंतर कन्नड असेल, नंतर तमिळ असेल, मल्याळम आणि हिंदी, आहे का, आणि इंग्लिश म्हणू आपण. तर अशा प्रकारे 5 ते 6 लँग्वेज तिला येतात. कोणाला? या तमन्नाला. तर असं लक्षात ठेवायचं, तमन्नाच्या चेहऱ्यावरचा ग्लो म्हणजेच काय आहे? ग्लोट. आणि तमन्ना अशी एकमेव ऍक्ट्रेस म्हणू आपण सध्याची की ज्याला जवळपास 5-6 लँग्वेज येतात, आहे का नाही. असतील दुसऱ्या पण आपण समजण्यासाठी असं समजू आपण की ग्लोवाली जी तमन्ना आहे का नाही, ग्लोवाली तमन्ना आहे, तिला काय येतात? पोली भाषा. ग्लो म्हणजे काय? तमन्ना, ग्लो तिच्या चेहऱ्यावरचा, आणि तिला अनेक भाषा येतात म्हणून पोलीग्लोट म्हणजेच काय? अनेक भाषा येणारी व्यक्ती. लक्षात आलं का सगळ्यांच्या? अनेक भाषा येणारी व्यक्ती. ठीक आहे. अनेक भाषा येणारी व्यक्ती. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढे बघू आपण. अनेक भाषा येणारी व्यक्ती असते त्याला म्हणतात पोलीग्लोट. पोलीग्लोट म्हणलं की लक्षात ठेवायचं आता कोण? ते तमन्नावरच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि तिला अनेक भाषा येतात. पुढचं बघूया पोलीगोन, आहे का नाही. पुढचा शब्द काय आहे? पोलीगोन. आता बघा तुम्हाला एक शब्द आठवत असेल, हेक्सागोन, आहे का नाही. हे शब्द वगैरे तुम्ही ऐकले असतील. इथं तेच आहे बघा, पोलीगोन, आहे का नाही. पोली म्हणजे काय? अनेक, आणि गोन, आहे का नाही. गोन म्हणजेच काय? तर लक्षात ठेवा, गोन म्हणजे बाजू, आहे का नाही. गोन म्हणजे काय? बाजू. तर पोलीगोन म्हणजेच काय? असं अनेक बाजू असलेला. हेक्सागोन, हेक्सा म्हणजे काय? ते संख्या दिली असते, जसे की बघायचे दिले
त्रिकोण आहे का नाही, त्रिकोण, चौकोन म्हणजे दोन पेक्षा जास्त बाजू ज्याला असतात का नाही त्याला म्हणतात काय, पॉलिगॉन. म्हणजे असा की ज्याला अनेक, भुजा म्हणजे काय हो, भुजा म्हणजे बाजू हो, भुजा म्हणजे बाजू, सोप्या भाषेत करून टाकू आपण आहे का नाही. भुजा म्हणजे काय, बाजू, ज्याला अनेक बाजू असतात त्याला म्हणतात पॉलिगॉन आहे का नाही, त्याला काय म्हणतात, पॉलिगॉन. बघा इथं तेच दिलंय, इथं त्रिकोण आहे का नाही, इथं चौकोन आहे, इथं चार कोण आहेत, इथं 1 2 3 बाजू आहेत, इथं 1 2 3 4 बाजू आहेत, इथं बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे ज्याला अनेक बाजू असतात त्याला म्हणतात पॉलिगॉन. हे सगळे काय म्हणू आपण, त्याला पॉलिगॉनचे प्रकार आहेत. अशा प्रकारे पॉलिगॉन म्हणजेच काय, अनेक, याला काय म्हणू आपण, बाजू असलेला आहे का नाही. पॉलिगॉन म्हणजेच काय, अनेक बाजू असलेला. चला पुढचा बघूया, पॉलिपेड. महत्वाचा आहे बघा, पॉली म्हणजे काय, अनेक, आणि पेड म्हणजे काय, मी ह्याला म्हणतो पॅड. पेडला कसा उच्चार करतो मी, पॅड आहे का नाही, पेडला कसा उच्चार करतो, पॅड. तुम्ही क्रिकेट पाहत असाल आहे का नाही, क्रिकेटमध्ये बघा ते पॅड लावलेले असतात, जो काय म्हणतो बॅटिंग करायला येतो का नाही तो काय करतो, पॅड लावतो आहे का नाही, कुठं, पायाला लावतो पॅड, कारण का तो फास्ट बॉल येऊन त्याच्या पायाला लागू नये म्हणून. तर ते पॅड घालून पळतात बघा, रनिंग करत असतात, तर हे पॅड आहे का नाही. पॅड कुठं लावतात हो, पायाला आहे का नाही, कुठं लावतात, पायाला. नीट लक्ष द्या, जे क्रिकेट बघत नाहीत त्यांच्यासाठी सांगतोय मी, लक्षात द्या, जनरल नॉलेजचा प्रश्न. काय, पॅड कुठं लावतात, पायाला, हाताला नाही आहे का नाही, पायाला लावून ते क्रिकेटर पळत असतात. तर पॅड म्हणजेच काय, पैर आहे का नाही, पॅड. तर इथं तेच लक्षात ठेवायचं, इथं पेड, पेड म्हणजेच काय, पॅड, आणि पॅड कुठं असतो, पायाला. तर पोली पेड म्हणजेच काय, पोली म्हणजे अनेक आणि पेड म्हणजे काय, पॅड पाय. तर पोली पॅड म्हणजेच काय, अनेक पाय असलेला. कळलं का नाही, काय पोली पॅड म्हणजेच काय, अनेक पाय असलेला. पोली पॅड म्हणजे काय, अनेक पॅड पाय असलेला. ठीक आहे, अनेक पाय असलेला. ठीक आहे, चलो. हा, मला वाटतं तुम्हाला पीपीटी मिळाल्या असतील, पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला दिलेल्याच आहेत आणि त्या तुम्हाला मिळाल्याच असतील. आर्टिकलच्या दिलेल्या आहेत, नंतर मग तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या दिल्या आहेत, टेन्सच्या दिलेल्या आहेत आहे का नाही, ह्या पीपीटी तुम्हाला मिळालेल्याच असतील. चला पुढे जाऊया. पुढचा आहे बघा, पोलीपॅड. पोली म्हणजेच काय, अनेक, आणि पेड म्हणजेच काय, पॅड आहे का नाही. पोलीपॅड, पोलीपॅड म्हणजेच काय, अनेक पाय असलेला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा हा प्राणी तुम्हाला दिसत असेल, पावसामध्ये तुम्हाला दिसत असेल आहे का, अनेक पाय असलेला. अनेक पाय असलेला हा गोम म्हणतो आपण ह्याला आहे का नाही, काय म्हणतो, गोम. ह्याला बघा किती पाय आहेत, अनेक पाय आहेत का नाही. तर हा आहे पोलीपॅड, म्हणजे अनेक पाय असलेला. तर त्याला म्हणू काय, पोलीपॅड. बघा हे किती पाय आहेत ते, तर त्याला म्हणतो आपण पोलीपॅड. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा आहे बघा, पोलिथिस्ट आहे का नाही. कोणता आहे, पोलिथिस्ट. पोली म्हणजे काय, अनेक आहे का नाही, पोली म्हणजे काय, अनेक, आणि थिश इथं लक्षात ठेवायचं, थोडंसं थांबायचं. ज्यावेळेस आपण टीएची, थी म्हणतो, द नाही या शब्दामध्ये टीएची म्हणतो, तर त्यावेळेस त्याचा अर्थ असतो काय, काहीतरी विश्वास ठेवणं किंवा देवावर विश्वास ठेवणं आहे का नाही, देवावर विश्वास ठेवणं. थीचा अर्थ काय, देव किंवा विश्वास. तिचा अर्थ काय, देव किंवा विश्वास. तर ज्याचा पोलिथिस्ट आहे का नाही, पोलिथिस्ट, थिस म्हणजे काय, आता ते थिस म्हणजे देव आहे का नाही, थिस म्हणजे काय, देव, आणि पोली म्हणजे काय, अनेक. तर पोलिथिसचा अर्थ काय होईल, की जो अनेक देवांना मानतो आहे का नाही. पोलिथिस म्हणजे काय, अनेक देवांना मानतो. तर इथे दुसरा एक शब्द आहे बघा, अथिस्ट आहे का नाही. कोणता, तो येणारच आहे नंतर आपल्याला, अथिस्ट. थिस्ट म्हणजे काय, देवाला मान्य आहे का नाही. अथिस्ट म्हणजे काय, जो देवाचं अस्तित्व मानत नाही, त्याला काय म्हणू आपण, नास्तिक. तर अथिस्ट, जसं सत्य असत्य असतं का नाही, प्रामाणिक अप्रामाणिक, तसं थिस्टच्या अगोदर लागलं, अथिस्ट. ह्याचा काय अर्थ, की देवाला न मानणारा. थिस्ट म्हणजे देवाला मारणारा, तर अथिस्ट म्हणजे काय, देवाला न मारणारा. ठीक आहे, तर कसं लक्षात ठेवायचं बघा, अथिस्ट आहे का नाही, अथिस्ट अस्तित्व, तर अस्तित्व न मानणारा, तर तो काय नसतो, नास्तिक असतो. इथं तोच आहे बघा शब्द, कोणता, थिस्ट. थिस्ट म्हणजे काय, देव, देवाला मानणारा. पण कसं आहे, पोली, पोली म्हणजे काय, अनेक देवांना मानणारा. जसं की तुम्हाला स्टोरी माहित असेल बघा, ज्यावेळेस महाभारताचं युद्ध चालू असतं आणि त्यावेळेस अर्जुन असतो आणि त्याचा सारथी कोण आहे, कृष्ण भगवान आहेत. आणि कृष्ण भगवंताला अर्जुन काय म्हणतो, की मला तुमचं विश्वरूप दर्शन दाखवा आहे का नाही, विश्वरूप दर्शन दाखवा. आणि त्यावेळेस विश्वरूप दर्शन दाखवतात श्रीकृष्ण, आणि त्याच्यामध्ये हे विश्वरूप दर्शन आहे बघा, वेगळे रूप आहे का नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सगळे एकच आहेत. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण तेच करतो, की भरपूर देवांचं आपण पूजन करतो आहे का नाही, भरपूर देवांचं पूजन करतो. म्हणजे आपण सगळे कोण आहोत, पोलिथिस्ट आहोत, अनेक देवांना मानतो, अनेक देवांची पूजा करतो, म्हणून त्याला म्हणतो आपण पोलिथिस्ट. ठीक आहे, चलो चला पुढे बघूया. बिलीव्ह इन मेनी गॉड झालं, पोलिथिस्ट झालं. चला पुढचा शब्द बघू, पोलीमॅथ आहे का नाही. काय आहे, पोलीमॅथ. बघा आणखीन एक महत्वाचा शब्द आलाय, कोणता आहे, पोलीमॅथ.
पोली म्हणजे काय अनेक, आहे का नाही, पोली म्हणजे काय अनेक. आणि इथं मॅथ आहे बघा, इथं मॅथ, आता इथं थांबायचं. मॅथ म्हणजे काय मॅथेमॅटिक्स, असं लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं, मॅथ म्हणजे काय मॅथेमॅटिक्स. आणि मॅथेमॅटिक्स काय आहे, एक सब्जेक्ट आहे, बरोबर आहे का नाही, काय आहे सब्जेक्ट आहे. तर इथं मॅथचा अर्थ काय सब्जेक्ट, असं लक्षात ठेवायचं. काय मॅथ म्हणजे काय सब्जेक्ट आणि पोली म्हणजे काय अनेक, आहे का नाही, पोली म्हणजे काय अनेक. तर ह्याचा अर्थ काय होईल, अनेक विषयामध्ये जो हुशार आहे का नाही, अनेक विषयांचं ज्याला नॉलेज आहे त्याला म्हणतात पोलीमॅथ. आणि तुमच्या माहितीसाठी बघा, भारतामध्ये अनेक ग्रेट मॅथमॅटिशियन होऊन गेले, जसे आर्यभट्ट वगैरे आहे. आणि तसाच एक मॅथमॅटिशियन होऊन गेला बघा, कोण म्हणजे, तो म्हणजे रामानुजन, आहे का नाही, रामानुजन. ह्याच्यावर एक मूवी पण येऊन गेलाय, तो म्हणजे काय द मॅन हु न्यू इन्फिनिटी, आहे का नाही. तर तो देव पटेलनं त्याच्यामध्ये ऍक्टिंग केली बघा, द मॅन हु न्यू इन्फिनिटी नावाचा मूवी आहे, इंग्लिशमध्ये आहे. तर अशा प्रकारे हा जो श्रीनिवास रामानुजन आहे, तर हा मॅथमॅटिशियन आहे का नाही. आणि हा खूप विद्वान माणूस होता, असं म्हणतात. खूप नॉलेज होतं ह्या माणसाकडे, आहे का नाही, छोट्या वयामध्ये खूप नॉलेज होतं. म्हणून ह्याला म्हणतो आपण द ग्रेट मॅथमॅटिशियन. काय म्हणतो आपण, ग्रेट मॅथमॅटिशियन. हा खूप विद्वान माणूस होता, खूप हुशार माणूस होता, खूप विषयांचं नॉलेज होतं याच्याकडं. म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं, पोलीमॅथ, आहे का नाही. पोलीमॅथ म्हणजे काय मॅथेमॅटिक्स, काय आहे सब्जेक्ट आहे. तर पोलीमॅथ म्हणजे काय अनेक सब्जेक्टचं ज्याच्याकडे नॉलेज आहे का नाही, अनेक सब्जेक्टचं ज्याच्याकडे नॉलेज आहे, जो विद्वान आहे त्याला म्हणतात पोलीमॅथ. बघा, हॅव्हिंग नॉलेज ऑफ मेनी सब्जेक्ट, अनेक विषयांचे ज्ञान असलेला किंवा विद्वान म्हणून त्याला म्हणतात पोलीमॅथ. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा शब्द घ्यायचा आपल्याला. हा बघा, आता आले प्रश्न, शब्द तर झाले त्याच्यावरचे, पोलीवरचे. परत बघू आपण कोणते कोणते शब्द आहेत. तर बघा, पहिल्यांदा आपण घेतला कोणता, पोलीगॅमी, आहे का नाही, गम पोलीगॅमी. तर काय लक्षात ठेवलं आपण, अनेक पत्नी असलेला बहुपत्नीत्व. कोणचा, पोली अँड्री, अँड्रीनं लग्न केलं का नाही 5 जणांसोबत, तर पोली अँड्री म्हणजे बहुपतित्व. नंतर काय लक्षात ठेवलं, पोलीग्लोट, ग्लो तमन्नाचा ग्लो, आणि तिला खूप भाषा येतात, म्हणजे अनेक भाषा येणारी व्यक्ती. नंतर काय, पोलीगॉन, गॉन म्हणजे काय बाजू, भुजा असलेला, अनेक भुजा असलेला. नंतर कोणता घेतला आपण, पोलीपेड, पेड म्हणजे काय पॅड, आहे का नाही, पॅड कुठं पायात असतात, मग पोलीपॅड म्हणजे काय अनेक पाय असलेला. ठीक आहे, चला पुढे बघूया. पोलीथिस, थिस म्हणजे काय देवाला मानणं, आणि पोली म्हणजे काय अनेक, अनेक देवांना मानणारा किंवा पूजा करणारा. नंतर पोलीमॅथ, मॅथ म्हणजे काय सब्जेक्ट आहे का नाही, आणि पोलीमॅथ म्हणजेच काय अनेक विषयांचं नॉलेज असलेला. आणि चला पुढचं बघू आता, प्रश्न काय आहे त्यावरचा. ठीक आहे, चला बघा, पहिला प्रश्न काय आहे त्याच्यावरचा, द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस. इथं लक्षात ठेवा, स्पाउस म्हणजेच काय जोडीदार, आहे का नाही, स्पाउस म्हणजे काय जोडीदार, SPOUSE, स्पाउस म्हणजे काय जोडीदार. जर का मी म्हणलं एखादी पत्नी आहे, तर पत्नीचा स्पाउस कोण झाला, नवरा, आहे का नाही, नवरा झाला. आणि समजा एखादा मनुष्य आहे, माणूस आहे, आणि त्याचा जर मी म्हणलं स्पाउस, तर कोण झाली, तर त्याची बायको झाली, आहे का नाही. तर स्पाउसचा अर्थ जोडीदार, पती किंवा पत्नी असा अर्थ नाही बरं का. तर स्पाउसचा अर्थ काय आहे, जोडीदार. जर का नवरा असेल तर जोडीदार त्याची बायको असेल, आणि जर का बायको असेल तर तिचा जोडीदार कोण असेल, नवरा असेल. तर स्पाउस म्हणजे काय जोडीदार. इथं ते दिले बघा, द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस, आहे का नाही. प्रॅक्टिस ऑफ म्हणजे काय प्रथा, कशाची, मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस, अनेक काय म्हणू आपण जोडीदारासोबत लग्न करण्याची जी प्रथा आहे, म्हणजेच विच इज फॉरबिडन इन मेनी कंट्रीज, अनेक देशामध्ये त्याच्यावर बंदी आहे. तर ते म्हणजे काय, आपण पहिला शब्द घेतला होता, आहे का नाही, अनेक जे हे आहेत काय म्हणू आपण त्याला, बायका आहेत त्यांच्यासोबत लग्न करणं, म्हणजेच काय बहुपत्नीत्व, म्हणजेच काय पोलीगॅमी, गम मध्ये जाणं. तर बघा इथं मग मोनोथिस्ट आहे का, नाहीये. मोनोथिस्ट म्हणजे एकाच ह्याच्यावर विश्वास ठेवणारा. बघा असं तुमचा अर्थ आता निघतो बरं का. इथं काय हा शब्द घेतलेला नाही आपण, मोनोथिस्ट घेतलाय का नाही, पण आपल्याला कळालं मोनो म्हणजे काय एक, आणि थिस म्हणजे काय विश्वास ठेवणं, पण कोणावर, एकाच देवावर. मोनोथिस्ट म्हणजे काय एकाच देवाला मानणारा, एकाच देवाला पूजा करणारा. असे शब्द आपल्याला बनवता आले पाहिजेत. पुढं बघा काय दिलंय, कॉन्कोबिंज, आहे का नाही, कॉन्कोबिंज म्हणतात ह्याला. तर ह्याचा काय अर्थ आहे तुम्हाला सांगतो. खरा शब्द काय आहे, कॉन्कुबिन एवढा शब्द आहे, पण हे कॉन्फिडन्स जो केलाय तर तो ऍडिशनल शब्द केलाय. ह्याचा अर्थ काय, की लग्न न करता राहणं, आहे का नाही. ह्याचा काय अर्थ आहे, लग्न न करता राहणं, त्याला म्हणतात कॉन्क्युबेज, आहे का नाही. तर अशा प्रकारे कॉन्फिडन्स म्हणजेच काय, लग्न न करता राहणे, आहे का नाही, लग्न न करता राहणे असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघूया, पोलीगॅमी. हा हे चालेल, मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस म्हणजेच काय आहे, पोलीगॅमी. आणि अल्ट्रुइस्ट हा शब्द आपला पुढे येणार आहे, म्हणून मी आता सांगणार नाही. ठीक आहे, अल्ट्रुइस्ट आपला रूट वर्ड आहे, तो पुढे येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. ओके गुड, सगळ्यांचं बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3, सगळे मुलं आपले हुशार आहेत, सगळे मुलं आपले हुशार आहे. ठीक आहे, परत एकदा सांगतोय मी,
तुम्हाला बाकीच्या विषयांचे टॉपिकच्या नोट्स दिलेले आहेत आणि काही विषयांचे नोट्स जे आहेत म्हणजे काही टॉपिकच्या नोट्स त्या तुम्हाला हँड रिटन लिहावे लागणार आहेत. कारण का ते विषय असे आहेत जसे की बेसिक इंग्लिश ग्रामर जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत लक्षात राहत नाही. बाकी आर्टिकलचे तुम्हाला टॉपिकचे पीडीएफ दिली आहे. नंतर दुसरी गोष्ट कोणती दिली आहे तुम्हाला, नंतर डायरेक्ट इनडायरेक्टचं दिले, टेन्सचं दिले. तर अशा प्रकारे ह्या टॉपिकच्या तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि हे जो टॉपिक आहे ह्या टॉपिकची पीडीएफ करता येत नाही, त्यामुळे हे जे आहे हे टॉपिक जे आहे ते आपल्याला लिहून करावं लागणार आहे. कोणता, वॉकॅब्युलरीचा, शब्द लिहायचा, अर्थ लिहायचा, शब्द लिहायचा आणि अर्थ लिहायचा. ह्याची पीडीएफ तुम्हाला मिळू शकत नाही कारण ह्याची पीडीएफ बनणं अशक्य आहे. म्हणून तुम्हाला हे शब्दांचे अर्थ लिहावे लागतील, हातानेच लिहावे लागतील आणि तुम्हाला आठवायची गरज नाही. सगळे शब्द पाठ होणार आहे, फक्त शब्द लिहा, पुढचा अर्थ तुम्हाला आपोआप आठवणार आहे. ह्या पीडीएफची गरज सुद्धा पडणार नाही. ठीक आहे. चला बघू काय म्हणते, मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस म्हणजेच काय, पोलीगॅमी. चला पुढचं बघूया. पुढचा काय दिलाय, आय टूक अप स्पॅनिश टू बिकम, बघा, I took up Spanish to become someone who can speak more than one language. Someone who can speak more than one language. एकापेक्षा जास्त भाषा बोलणारा कोण आहे, ग्लोवाली. कोण आहे, ग्लोवाली तमन्ना. 5 ते 6 भाषा बोलते का नाही, मग कोणती आहे, पोलीग्लॉट आहे का नाही, कोणती आहे, पोलीग्लॉट. चला बघूया पॉलीग्लॉट कुठं आहे, पॉलीग्लॉट बघा, कॉस्मोपॉलिटन, हे जाऊ दे, हे पॉलीग्लॉट आपलं उत्तर आहे. हे बघा कॉस्मोपॉलिटन, कॉसम म्हणजे काय, वर्ल्ड किंवा विश्व, हे येणार आहे बरं का. पुढचा रूट वर्ड आहे आपला कोणता, हे कॉसम जे असतं का नाही तो रूट वर्ड आहे, येणारच आहे. विश्व, वर्ल्ड किंवा जग त्याचा अर्थ असतो. आणि कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, विश्व बंधुत्वाचा सर्व प्रकारची वस्तू असलेला, हा शब्द येणारच आहे आपल्याला थोड्या वेळात. पॉलीग्लोट हा आपला आहे, पोली म्हणजे अनेक, ग्लोट म्हणजे काय, लँग्वेज येणारा. लिंग्विस्ट, लिंग्विस्ट म्हणजे काय, भाषाशास्त्रज्ञ. लिंग्विस्ट, लँग्वेज वर ज्याचं प्रभुत्व आहे पण एकाच असतं, एकाच भाषेवर ज्याचं प्रभुत्व असतो त्याला म्हणतात लिंग्विस्ट. पण आपला शब्द कोणता आहे, अनेक भाषा. हु कॅन स्पीक मोर दॅन वन म्हणजे अनेक भाषा बोलू शकणारा. नंतर बघा न्यूमिस्मॅटिक्स. न्यूमिस्मॅटिक्स म्हणजेच काय असतं, नाणेशास्त्र. कॉइन असतात का नाही आपले, मुद्रा, कॉइन असतात, तर ते जुन्या मुद्रा असतील, काही जुन्या काळातल्या कॉइन वगैरे असतील तर त्यांचा अभ्यास म्हणजेच काय असतं, न्यूमिस्मॅटिक्स आहे का नाही. कसं लक्षात ठेवायचं, न्यूमिस म्हणजे नाणे असं लक्षात ठेवायचं. न्यूमिस म्हणजेच काय, नाणे, आणि मॅटिक्स ज्याचा अर्थ काय असतो, शास्त्र. तर न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे काय, नाणे शास्त्र. ठीक आहे. अशा प्रकारे आपला शब्द मिळाला पोलीग्लोट. पोलीग्लोट म्हणजे काय, अनेक भाषा येणारी व्यक्ती. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द बघूया, यू. यू म्हणजे काय, गुड आहे का नाही. पुढचं यू म्हणजेच काय, गुड. ते यू यू नाही बरं का आपलं मराठीतलं यू यू ते वेगळं. आपण हे यू म्हणजे काय, चांगलं असतं आहे का नाही. ई यू आहे का नाही, ई यू म्हणजेच काय असतं, चांगलं. तर इथं तोच आहे बघा रूट वर्ड आपला कोणता आहे, यू म्हणजे गुड. गुड म्हणजेच काय इथं दिलंय, तर इथं दिलंय चांगले. गुड म्हणजेच काय, चांगले. ठीक आहे. बघू आता, बघा पहिला शब्द आलाय कोणता, यूलॉजी. त्याच्यापैकी रूट वर्ड कोणता आपला, यू, आणि पुढचा आहे लॉजी. लॉजी किंवा लॉग हा शब्द बघा, लॉग. लॉग तुम्हाला सांगितलं होतं मी, एलओजी आहे का नाही. लॉग, लॉग ह्याचा काय अर्थ असतो, बोलणे आहे का नाही. ह्याचा काय अर्थ असतो, बोलणे, बोलणे. ह्याच्यावरूनच कोणता शब्द आला, लॉगून, लँग्वेज आहे का नाही. ह्याच्यावरूनच कोणता आला शब्द, लँग्वेज. तर लॉग असू द्या, लॉक असू द्या, लॉक असू द्या, LOQUE ते असू द्या, काही असू द्या, त्याचा अर्थ काय असतो, बोलणे. इथं तेच आहे बघा, यूलॉजी आहे का नाही, यूलॉजी. यू म्हणजे काय, चांगलं. समजा एखादा व्यक्ती असेल, आपला मित्र असेल आणि त्याच्याबद्दल आपण, लॉजी म्हणजे काय, बोलतोय, चांगलं बोलतोय म्हणजेच काय हो, तर त्याची आपण प्रशंसा करतोय. त्याच्याबद्दल चांगलं बोलतोय म्हणजेच काय, तू खूप चांगला आहेस, खूप चांगला अभ्यास करतोस आहे का नाही. काय म्हणू आपण, तू खूप डेडिकेशन ना अभ्यास करतोस. हे सगळ्या गोष्टी आपण काय म्हणू, आपण त्याला त्याच्याबद्दल चांगलं बोलतोय, त्याच्याबद्दल चांगलं बोलतोय, तर त्याला म्हणतो आपण यूलॉजी आहे का नाही. यूलॉजी म्हणजेच काय, तर त्याचा अर्थ दुसऱ्याबद्दल चांगलं बोलणं म्हणजेच काय, प्रशंसा करणं. तर यूलॉजी म्हणजेच काय, प्रशंसा करणं किंवा स्तुती करणं आहे का नाही. प्रशंसा करणं किंवा स्तुती करणं. बघा प्रेज आणि काय दिलंय, प्रशंसा आहे का नाही. यूलॉजी म्हणजेच काय, प्रशंसा करणं. तर तुम्हाला सगळ्यात कॉमेडी सीन आठवत असेल आहे का नाही, कुठला, 3 Idiot मधला, तो पण चमत्कार पे चमत्कार आहे का नाही. तर हे सगळी प्रशंसा चालू होती. कोणाची चालू होती, तर ते अध्यक्ष महोदय जे आले होते का नाही, जे कॉलेजला फंडिंग करत होते ते, तर त्या जे समोर जी व्यक्ती बसली होती, तर त्याचे आपले चतुर सिंग तुम्हाला माहित असतील, 3 Idiot मला चतुर, हा चतुर काय करत असतो, तर यूलॉजी, प्रशंसा करत असतो. पण प्रशंसा त्याच्यावरच अंगलट येते आणि नंतर मग तुम्हाला बाकीचा कार्यक्रम माहित आहे काय होतो. अशा प्रकारे ही यूलॉजी, प्रशंसा, पण प्रशंसा चांगल्या शब्दात केली पाहिजे आणि ती पण समजून उमजून केली पाहिजे, तरच त्याचा अर्थ चांगला निघेल, नाहीतर मग चतुर सारखा अर्थ निघत असतो. ठीक आहे. यूलॉजी म्हणजे काय, प्रशंसा करणं. चला पुढे जाऊया. पुढे आहे बघा युफोनी आहे का नाही. पुढचा शब्द काय आहे, युफोनी. यू म्हणजे काय, चांगलं, आणि फोन म्हणजे काय, आवाज. लक्षात ठेवा, यू म्हणजे चांगलं आणि फोन म्हणजे काय, आवाज. ज्यावेळेस म्हणतो टेलिफोन आहे का नाही, काय म्हणतो मी,
फोन, तर लक्षात ठेवा टेलिफोन ज्यावेळेस म्हणतो, हे टेली म्हणजे काय, दूरवरचा, आणि हा फोन आहे का नाही, ह्या फोनचा अर्थ काय, आवाज. फोनचा अर्थ काय आहे, आवाज. आणि टेली म्हणजे काय, दूरवरचा. टेली म्हणजे काय, दूरवरचा. जसं की म्हणतो आपण बघा टीव्ही. टीव्ही म्हणजे काय, टेलिव्हिजन. विजन म्हणजे काय, दर्शन किंवा दृश्य. विजन म्हणजे काय, दर्शन किंवा दृश्य. टेली म्हणजे काय, दूरवरचं. जो दूरवरचं दृश्य दाखवतो, म्हणजे सगळ्या तिकडे मॅच वगैरे चालू आहे ते दाखवतो, त्याला म्हणतात टीव्ही. टीव्ही म्हणजे काय, टेलिव्हिजन. दूरदर्शन, दूरदर्शन दाखवतोय, कुठलं, दूरवरचं दर्शन दाखवतो, त्याला म्हणतात टीव्ही. तसं इथं टेलिफोन, टेली म्हणजे दूरवरचा, फोन म्हणजे काय, आवाज, आहे का नाही, त्याला म्हणतो दूरध्वनी, आहे का नाही, दूरध्वनी. तर फोनचा अर्थ काय, साऊंड म्हणा, ध्वनी म्हणा, काही म्हणा. पण इथं काय दिलंय, युफोनी. यू म्हणजे काय, चांगला, आणि फोन म्हणजे काय, आवाज. तर याचा अर्थ काय होईल, मधुर आवाज, आहे का नाही. युफोनी म्हणजे काय, मधुर आवाज. तर फोन लक्षात ठेवा, फोन म्हणजे काय, आवाज, आहे का नाही. तर युफोनी म्हणजे काय, मधुर आवाज. तर मधुर आवाज कोणाचा आहे, भारतामध्ये सगळ्यात महान गायिका होऊन गेल्या स्वर्गीय लता मंगेशकरजी, आहे का नाही. लता दीदींचा आवाज कसा होता, एकदम मेलोडियस, आहे का नाही, कसा होता, मेलोडियस. तर त्यांचा आवाज म्हणू आपण युफोनी. आणि आपला आवाज भसाडा, आहे का नाही. आपला आवाज काय असतो, भसाडा. आपल्याला खूप वाटतं की बहुतेक आपला आवाज खूप भारी आहे. कधी कधी आपण बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना म्हणतो बघा गाणी, आहे का नाही, मस्त पैकी. असं वाटतं की आता जाऊन इंडियन आयडल मध्ये जावं, एवढा भारी आवाज झालाय माझा. पण ते फक्त आपल्याला वाटतो. कोणाला वाटतं, फक्त आपल्याला. आपल्या रूममेटला, आपल्या घरच्यांना विचारा की आपला आवाज कसा आहे, ते सांगतील काय, कर्कश. काय सांगतील, कर्कश. आपल्याला जाऊ द्या, कोणाला काही वाटो, आपण मात्र एन्जॉय केला पाहिजे, आहे का नाही. गाणे म्हणले पाहिजेत, खूप एन्जॉय केला पाहिजे. आयुष्य हे आनंदात जगलं पाहिजे, आहे का नाही. कारण का, त्रास द्यायला तर अख्खं जग पडलंय, पण स्वतःला खुश ठेवण्यासाठी मात्र स्वतःच प्रयत्न करावे लागतात. ठीक आहे, तर चला जाऊ द्या. युफोनी, आहे का नाही. युफोनी म्हणजे विनोदात म्हणतोय, युफोनी म्हणजेच काय, तर युफोनी म्हणजे मधुर आवाज. यू म्हणजे चांगला, आणि फोन म्हणजे काय, आवाज. तर युफोनी म्हणजे काय, मधुर आवाज. तर बघा इथे दिले, मेलोडियस साऊंड, किंवा काय म्हणू आपण त्याला, मधुर आवाज, युफोनी. पुढचं बघा, युफोरिया. हा महत्वाचा शब्द आहे, खूप भारी, आहे का नाही. कोणता आहे, युफोरिया. बघा इथं परत आलाय. यू म्हणजे काय, चांगला, आणि फोरिया. फोरिया म्हणजेच काय, आनंद. फोरिया म्हणजेच काय, आनंद. लक्षात ठेवा, फोरिया. फोरिया म्हणजेच काय, आनंद. इतनी खुशी, आहे का नाही, इतनी खुशी. काय सांगू तुम्हाला, किती आनंद झालाय, तर तेच आहे युफोरिया, आहे का नाही. काय असतं, युफोरिया. तर यू म्हणजे चांगलं, आणि फोरिया म्हणजेच काय आहे, आनंद. तर बघा युफोरिया ह्याचा काय अर्थ होईल, खूप आनंद किंवा खूप चांगला आनंद म्हणू आपण, आहे का नाही. चांगला आनंद चांगलाच असतो ना, वाईट असतो का. तर अशा प्रकारे युफोरियाचा अर्थ काय म्हणू आपण, अति आनंद, त्याला म्हणतात अत्यानंद, आहे का नाही. काय म्हणू आपण त्याला, अत्यानंद. एक्स्ट्रीम हॅपीनेस, आहे का नाही, एक्स्ट्रीम हॅपीनेस, त्याला म्हणतात अत्यानंद. युफोरिया. बघा सीन आठवत असेल तुम्हाला, पार्टनर मूवी मधला, सलमान खान आणि गोविंदा. तर गोविंदा म्हणत असतो, आहे का नाही, इतनी खुशी, इतनी खुशी. बघा इतनी खुशी म्हणजे आज तक नाही मिली, तर तेच येते युफोरिया. युफोरिया म्हणजेच काय, खूप भारी वाटणं, अत्यानंद होणं, त्याला म्हणतात युफोरिया. ठीक आहे, चला पुढचा शब्द घेऊया, युथनेशिया. हा बघा, हे खूप भारी शब्द आहे बरं का, युथनेशिया. हा महत्वाचा शब्द आहे, हा परीक्षेमध्ये येऊ पण शकतो. बघा यू म्हणजे काय, चांगलं, आणि थेनेशिया. थेनेशिया म्हणजे काय, तुम्हाला माहित असेल, जे आपण काय म्हणू आपण, पेशंट असतात का नाही, तर त्यांचं ज्यावेळेस आपण सर्जरी वगैरे करत असतो त्यावेळेस अॅनास्थेशिया देतात. बघा काय देतात, अॅनास्थेशिया. आणि अॅनास्थेशिया दिलं की ती व्यक्ती काय होते, त्याला भूल चढते, आणि नंतर मग त्याच्यावर सर्जरी केली जाते. इथं बघा हे कसं लक्षात ठेवायचं, त्याच प्रकारचा अॅनास्थेशिया द्यायचा आहे, पण कायमचा, आहे का नाही. अॅनास्थेशिया द्यायचा आहे पण कायमचा, पण कोणाच्या इच्छेनं, त्या पेशंटच्या इच्छेनं, म्हणजे स्वतःच्या, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या इच्छेनं तो काय होणार आहे, थेनेशिया. थेनेशिया म्हणजे काय, नाश होणं. लक्षात ठेवा. ते कसं लक्षात ठेवायचं, थॅनोस माहितीये का तुम्हाला, अव्हेंजर्स मूवी बघत असाल तर हॉलिवूडचे, त्याच्यामध्ये थॅनोस आहे बघा. थॅनोस काय शब्द आहे, थॅनोस म्हणजे सगळ्यांचा नरसंहार करणारा, सगळ्यांना मारणारा, त्याला म्हणतात थॅनोस. इथून शब्द आलाय तो. तसंच थॅनेशिया. थॅनेशिया म्हणजे काय, मरणे, आहे का नाही, नष्ट होणे, नाश होणे, त्याला म्हणतात थॅनेशिया. पण कसा, यू. यू म्हणजे काय, चांगला. पण चांगला नाश कधी होईल, तर चांगला नाश कधी होतो, ज्यावेळेस स्वतःनं इच्छा केली की मला मरायचंय, तर त्याला काय म्हणतात, चांगला. असं एक कन्सेप्ट आहे युथनेशियाची, की स्वतःच्या इच्छेनं मरणं, त्यालाच काय म्हणतो आपण, इच्छा मरण, आहे का नाही. काय म्हणतो आपण, इच्छा मरण, आहे का नाही. इच्छेनं मरणं, कशानं, इच्छेनं मरणं, त्याला म्हणतात इच्छा मरण. तर युथनेशिया म्हणजेच काय, इच्छा मरण. लक्षात ठेवा. हा मूवी तुम्हाला आठवत असेल, गुजारिश नावाचा मूवी बघा. हा गुजारिश नावाचा मूवी, त्याच्यामध्ये हा जो ऋतिक रोशन आहे, तर ऋतिक रोशनला वाटत असतं की मी मरावं, कारण का तो पॅरलाइज असतो, त्याला वाटतं की माझा बोध दुसऱ्याला नको. अशा प्रकारे तो संजय लीला भंसालीचा मूवी बघा.
तर हा मूवी आहे कशावर, युथनेशियावर, इच्छा मरणावर, आहे का नाही. तर हे इच्छा मरण मागत असतो, पण आपल्या भारतामध्ये त्यावेळेस हे नव्हतं, युथनेशियाला परवानगी नव्हती. आता पण ऍक्टिव्ह युथनेशियाला परवानगी नाहीये, पॅसिव्हला आहे. तुम्ही म्हणाले ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह काय व्हॉइस आहे का, नाही, ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस नाही. इथं ऍक्टिव्ह युथनेशिया म्हणजेच काय की त्याला मुद्दाम इंजेक्शन देऊन मारणं, आणि पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच काय की त्याच्या इच्छेनं काय म्हणू आपण त्याला, ज्यावेळेस तो रिकव्हरच होऊ शकत नाही, किंवा असं समजू की आता त्याला कोणी सांभाळणार नाही, कॉमामध्ये गेलाय, त्याची रिकव्हरी होऊ शकत नाही असं डॉक्टर म्हणलेत, किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींची परवानगी आहे, ही सगळी खूप मोठी प्रोसेस आहे, त्याला म्हणतात पॅसिव्ह युथनेशिया. पॅसिव्ह युथनेशियाला भारतामध्ये परवानगी ऍक्टिव्हला आणखीन सुद्धा नाही. कारण का, इथले लोक खूप डेंजर आहेत. एखादा नको पाहिजे असेल, एखाद्याची प्रॉपर्टी पाहिजे असेल तर मुद्दाम इंजेक्शन देऊन त्याला मारतील. म्हणून ऍक्टिव्ह युथनेशियाला भारतामध्ये परवानगी नाही, पॅसिव्ह युथनेशियाला आहे. ठीक आहे, तो वेगळा विषय, नंतर कधीतरी सांगेल मी. आता फक्त विषयाकडे लक्ष द्या. युथनेशिया आहे का नाही, युथनेशिया म्हणजेच काय, तर स्वतःच्या इच्छेनं मरणं म्हणजेच काय, इच्छा मरण. चांगलं मरण म्हणजेच काय, स्वतःच्या इच्छेनं मरणं, त्याला म्हणतात इच्छा मरण. डेथ ऍट ओन रिक्वेस्ट म्हणजेच काय, इच्छा मरण. ठीक आहे, चला अशा प्रकारे शब्द झाले. बघा कोणते कोणते शब्द झालेत पटकन बघू आपण. यू म्हणजे काय, चांगलं. युलॉजी म्हणजेच काय, दुसऱ्याबद्दल चांगलं बोलणं म्हणजे काय, प्रशंसा करणं, स्तुती करणं. युफोनी, फोन म्हणजे आवाज. यू म्हणजे काय, चांगला आवाज म्हणजे काय, मेलोडियस आवाज म्हणू आपण त्याला, मधुर आवाज म्हणू आपण. नंतर युफोरिया, हा खूप भारी. युफोरिया म्हणजे काय, इतनी खुशी. इतनी खुशी म्हणजे काय, खूप आनंद. नंतर बघू आपण युथनेशिया. युथनेशिया म्हणजे काय, इच्छा मरण, आहे का नाही. युथनेशिया म्हणजेच काय, इच्छा मरण. तर अशा प्रकारे शब्द झालेत. बघू आता ह्याच्यावर काय प्रश्न विचारलाय TCS न सरळ सेवेमध्ये. बघा काय म्हणते, देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस. कशाची स्ट्रॉंग फिलिंग आहे, हॅपीनेसची. इन मी आफ्टर विनिंग दिस चॅम्पियनशिप. म्हणजे हे चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर माझ्यामध्ये एकदम खूप आनंदाची अशी स्थिती आहे. तर मग बघा कोणता शब्द आहे आपला, एकदम आनंदाची स्थिती म्हणजेच काय, आता सांगितलं होतं कोणता, युफोरिया, अत्यानंद, इतनी खुशी. बघा मग कॉन्ट्रॅक्ट येईल का, नाही. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, पश्चाताप. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटत असेल, हे का केलं मी, तर त्याला म्हणतो कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर पश्चाताप. नंतर डिस्क्रिपेन्सी, आहे का नाही. डिस्क्रिपेन्सी म्हणजे काय, विसंगती, तफावत म्हणा किंवा विरोधाभास म्हणा, काही म्हणा. डिस्क्रिपेन्सी म्हणजेच काय, विरोधाभास. काहीतरी विरोध गोष्ट घडत असेल, विसंगत होत असेल, तफावत असेल, भेदभाव असेल, त्याला म्हणतात डिस्क्रिपेन्सी. नंतर बघा पुढचा आहे एरुडाईट, आहे का नाही. कोणता आहे, एरुडाईट. तर एरुडाईट म्हणजे विद्वान, लक्षात ठेवा. एरुडाईट म्हणजे काय, विद्वान. म्हणतो का ना आपण एलाइट पर्सन. एलाइट म्हणजे काय, विद्वान, एकदम अभिजात लोक. तसं एरुडाईट म्हणजे विद्वान. आणि आपला शब्द आहे, काही असू दे, हे बाकीचे शब्द हे फक्त अर्थासाठी सांगितले तुम्हाला. आपला शब्द काय, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस, आणि तो कोणता आहे, युफोरिया. युफोरिया म्हणजे काय, अत्यानंद, आहे का नाही. युफोरिया म्हणजेच काय, बरोबर, अत्यानंद. चला पुढे जाऊया. पुढचा आला बघा शब्द आपला कोणता आहे, कॉसम, आहे का नाही. कोणता शब्द आलाय, कॉसम. आणि मग असं सांगितलं तुम्हाला, कॉसम म्हणजे काय, विश्व, आहे का नाही. कॉसम म्हणजेच काय, वर्ल्ड किंवा काय म्हणू आपण, युनिव्हर्स, आहे का नाही. वर्ल्ड किंवा युनिव्हर्स. ते बघा कॉस्मॉस असतं बघा, कॉस्मॉस, इथं तो शब्द आहे कॉस्मॉस. कॉसम, आहे का नाही. कॉसम म्हणजे काय, विश्व, आणि त्याच्यापासून बनलाय कॉस्मॉस. कॉस्मॉस म्हणजेच काय, वर्ल्ड म्हणा, जग म्हणा, किंवा अंतराळ म्हणा, किंवा विश्व म्हणा, त्याचा अर्थ एकच आहे, कॉस्मॉस. तो कॉस्मॉसचा अर्थ काय, जग किंवा विश्व. ठीक आहे, बघा इथं दिलेली सगळं जग, विश्व, ब्रह्मांड, काही म्हणा, तर त्याला म्हणतात कॉस्मॉस. ठीक आहे, कॉस्मॉस म्हणजे जग म्हणा किंवा विश्व म्हणा. मग इथून तो आला शब्द कोणता, कॉस्मोपॉलिटन. कॉसम म्हणजे काय, जग, आहे का नाही. आणि पॉलिटन, मग सांगितलं तुम्हाला, पॉलिटन, पॉल म्हणजे काय, लोक आणि किंवा नागरिक म्हणू आपण. तर कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, की ज्याच्याकडं सगळ्या जगाचं नागरिकत्व आहे. म्हणजे फक्त तो एका देशाचा नसतो, तर त्याला वाटतं की मी सगळ्या जगाचा आहे का नाही. त्याला म्हणतात कॉस्मोपॉलिटन. ह्याचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे काय, कॉसम म्हणजे काय, हे सगळं जग, आणि पॉल म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, लोक किंवा नागरिक, आहे का नाही. लोक किंवा नागरिक. तर हे पॉलिटन म्हणजे ज्याच्याकडं पॉलिटन आहे, कशाचं, कॉसमचं, अख्ख्या जगाचं, त्यालाच काय म्हणतो आपण, कॉस्मोपॉलिटन. आणि तो कसा असतो, कॉस्मो, सगळ्या जगाचं त्याच्याकडे नागरिकत्व आहे असं त्याला वाटतं. आणि तो कसा असतो, विश्व बंधुत्व असतं त्याच्यामध्ये. म्हणजे तो कोणाचाच तिरस्कार करत नाही, त्याला वाटतं की विश्वची माझे घर आहे का नाही. अशा प्रकारची कन्सेप्ट आहे ही. तर अशा प्रकारे हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ काय, तो कॉस्मोपॉलिटन म्हणजे, कॉसम म्हणजे सगळं जग, म्हणजे वेगळ्या जगातल्या वेगळ्या ठिकाणचे लोक. पॉलिटन म्हणजे जिथं एकत्र आले त्याला म्हणतात कॉस्मोपॉलिटन. हा झाला दुसरा अर्थ. बघा इथं दिलंय, काय दिलंय, पहिलं तर विश्व बंधुत्वाचा किंवा विश्वाचं नागरिकत्व असलेला, हा झाला पहिला अर्थ. आणि दुसरं म्हणजे काय, सर्व प्रकारची वस्ती असलेला
असलेलं ठिकाण, जसं की हे मुंबई बघा, आहे का नाही. मुंबई काय आहे, कॉस्मोपॉलिटन. कारण का तिथं वेगळ्या देशाचे लोक येऊन तिथं राहतात किंवा फिरायला येतात, म्हणून मुंबई शहर कसं म्हणतो आपण, कॉस्मोपॉलिटन, आहे का नाही. कॉस्मोपॉलिटन हे शहर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं आहे बघा कॉस्मोनॉट. एकदम सोपं आहे. कॉस्म म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणा, विश्व म्हणा, अंतराळ म्हणा. आणि कॉस्मोनॉट कशा शब्द, ऍस्ट्रॉनॉट सारखा आहे. कशासारखा आहे, ऍस्ट्रॉनॉट. ऍस्ट्रॉनॉट म्हणजे काय, अंतराळ. ऍस्ट्रो म्हणजे काय, अंतराळ. आणि नॉट म्हणजे काय, वीर. तसं इथं कॉस्मोनॉट, तर काय याचा अर्थ, ह्याचा अर्थ पण आहे अंतराळवीर. मग तुम्ही म्हणाल ऍस्ट्रॉनॉट आणि कॉस्मोनॉट मध्ये काय फरक आहे, तर एकदम डीप मध्ये जायचं तर सांगतो. कॉस्मोनॉट म्हणजे रशियाचे अंतराळवीर, कळलं का नाही. रशियाचे अंतराळवीर असतात का नाही, त्यांना म्हणतात कॉस्मोनॉट. आणि ऍस्ट्रॉनॉट कोणाला म्हणतात, अमेरिकेचे अंतराळवीर. कारण का अमेरिका आणि रशिया यांचं नेहमी वैर होतं का नाही, आता पण आहे म्हणा. तर अशा प्रकारे अमेरिकेचे जे अंतराळवीर असतात त्याला म्हणतात ऍस्ट्रॉनॉट. कसं लक्षात ठेवायचं, अमेरिका ऍस्ट्रो, आहे का नाही, अमेरिका ऍस्ट्रो. आणि कॉस्मोनॉट म्हणजे काय, रशियाचे अंतराळवीर. इथं तेच दिलंय बघा, कॉस्मोनॉट म्हणजे काय, रशियन अंतराळवीर. इथं दिसत असेल तुम्हाला, रशियन अंतराळवीर. चला पुढचं बघूया. मग काय शब्द आला ह्याच्यावर बघू आता, कोणता प्रश्न आहे. अ पर्सन हु रिगार्ड्स द होल वर्ल्ड ॲज हिज कंट्री. बघा, म्हणजे असा व्यक्ती की त्याला वाटतं की सगळं जे आहे ते विश्व माझ्याच आहे, म्हणजे हे विश्वाची माझे घर आहे. तर तो कोणता, आताच बघितला आपण कोणता, कॉस्मोपॉलिटन. ते शहर पण असू शकतं किंवा व्यक्ती पण असू शकतो. तर बघा कोणताही कॉन्ट्राक्ट, ह्याचा झालाय पश्चाताप. कॉस्मोपॉलिटन हा शब्द आहे आपला, आहे का नाही, कॉस्मोपॉलिटन. डॅमॅगॉज आहे का, नाही. डॅमॅगॉज म्हणजे काय, महान भाषण देणारा नेता. म्हणजे एखादा नेता असतो बघा, समोरच्या लोकांच्या भावना एकदम उद्दीपित करतो, वक्तृत्व खूप भारी असं त्याचं, त्याला म्हणतात डॅमॅगॉज, आहे का नाही. डेम म्हणजे काय, लोक. डेमोग्राफी असते का नाही, लोकसंख्याशास्त्र. डेमो किंवा डेम म्हणजे काय, लोक. आणि गॉज म्हणजे काय, उद्दीपित करणं. तर लोकांच्या भावना उद्दीपित करणारा नेता असा त्याचा अर्थ आहे. नंतर बघा डिप्रिकेट, आहे का नाही, कोणता आहे, डिप्रिकेट. डिप्रिकेट म्हणजे काय, काम आपण त्याला नाकारणं, नापसंत करणं, त्याला म्हणतात डिप्रिकेट. पण आपला शब्द कोणता आहे, कॉस्मोपॉलिटन, आहे का नाही, कोणता आहे, कॉस्मोपॉलिटन. चला पुढचं बघूया. पुढचा काय दिलंय, सिलेक्ट द मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड. बघा TCS चे प्रश्न आहेत हे, त्याच्यावरच आलाय डबल. कॉस्मोपॉलिटन म्हणून किती शब्द महत्वाचा आहे, कॉस्म वर्ड, रूट वर्ड खूप महत्वाचा आहे. कॉस्मोपॉलिटन आताच बघितलं आपण, बघू मग अर्थ. समवन हु लव्स गुड फूड, आहे का, काय अन्नाचा संबंध आहे का, काहीच नाही. समवन हु लिव्हज इन सॉलिट्यूड. सॉलिट्यूड म्हणजे काय, एकांतवास, एकट्याला, लोनलीनेस, त्याला म्हणतात सॉलिट्यूड. तर सॉलिट्यूड मध्ये राहणं एकांतवास नाही, काही संबंध नाहीये. समवन हु इट्स ह्युमन फ्लेश, मानवी मांस खाणारा, असा कोणता आहे का, काहीच नाहीये. समवन हु रिगार्ड्स द वर्ल्ड ॲज देअर कंट्री, बरोबर. अशा प्रकारे कॉस्मोपॉलिटनचा अर्थ काय, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 त्याचा आन्सर आहे. तर अशा प्रकारे हा रूट वर्ड आपला संपलाय. आता पुढचा रूट वर्ड जो आहे तो कोणता आपला, अँटी, आहे का नाही, कोणता आहे, अँटी. चला पुढचे पण काही शब्द आहे ते पटकन घेऊन टाकू आपण, पुढच्या 5 मिनिटांमध्ये होऊन जातील. चला, अँटी. अँटी म्हणजे काय, विरोधी, आहे का नाही. अँटी म्हणजे काय, विरोधी. जसं की बघा, अँटी नॅशनलिस्ट, आहे का नाही, काय असतं, अँटी नॅशनलिस्ट म्हणजे काय, राष्ट्राच्या विरोधी असलेले, त्याला काय म्हणतो आपण, अँटी, आहे का नाही. तुम्हाला समजतंय का, एकदा सांगा मला सगळ्यांनी, समजतंय का. जर का समजत असेल तर पुढे जाऊ आपण, नाही तर असं नको व्हायला की मी एकटाच बोलतोय आणि एकटाच सगळं चालू आहे. मला वाटतंय मी तुम्हाला समजतंय, पण तुम्हाला समजतंय का ते पण कळणं मला महत्वाचं आहे. सगळ्यांना समजतंय का, सगळ्यांनी कमेंट करून सांगणं आवश्यक आहे. कारण का जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत कळतच नाही आम्हाला की तुम्हाला कळतंय का. ठीक आहे, तर तुमचा रिस्पॉन्स पण महत्वाचा असतो, मध्ये मध्ये सांगत चला. सगळ्यांना समजतंय का, आतापर्यंत जेवढं घेतलं ते समजलंय का सगळं, म्हणजे आपण पुढचा रूट वर्ड घेता येईल आपल्याला. ओके, गुड गुड, सगळ्यांना समजतंय, खूप मस्त समजतंय सगळ्यांना, गुड, खूप चांगली गोष्ट आहे. आणि खूप हुशार मुलं आहेत तुम्ही. उगं तुम्हाला आतापर्यंत सांगत होतं की तुमच्या लक्षात शब्द राहत नाहीत, तुम्हाला शब्द पाठ होत नाहीत, 20 शब्द 50 शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही, असं तुम्हाला म्हणत असतील तर त्यांना सांगा, नाही आता बघ मी तुला 50 शब्द कसे वाचून दाखवत होते, पट 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 पट. त्याच्या हातामध्ये वही द्यायची आणि त्याला सांगायचं काय, कोणताही शब्द विचार आता, आहे का नाही, कोणताही शब्द विचार. मोनार्की विचार तरी सांगतो, पोलिगॅमी विचार तरी सांगतो, आहे का नाही. कोणताही शब्द विचार, मी पटकन तुला उत्तर सांगतो का नाही असं म्हणायचं, चॅलेंज द्यायचं. आजची वही द्यायची मित्राच्या हातामध्ये आणि त्याला म्हणायचं, काय म्हणायचं, दर हे 40 50 50 60 जेवढे काही शब्द होत असतील आपले ते सगळे शब्द द्यायचे आणि म्हणायचं, आज काय तुम्हाला 2 दिवसानं पण विचार, मी तुला ह्याच्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणार म्हणजे सांगणार. आणि ज्यावेळेस तुमचे शब्द लक्षात राहतील त्यावेळेस म्हणायचं की आपल्याला काहीतरी चांगला कंटेंट भेटलाय ज्ञानदीप अकॅडमी तर्फे, आहे का नाही. तर तो कंटेंट देणंच आपला हा प्रयत्न आहे. कोणता कंटेंट, जो की परीक्षाभिमुख आहे, ज्याच्यावर वारंवार TCS प्रश्न विचारतं तो कंटेंट. ठीक आहे, चला सुरू करू आपण परत एकदा. आता आपल्याला सगळ्यांना समजतंय, सगळे हुशार मुलं आहेत आणि सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे ते शब्द, एक सुद्धा शब्द आपण विसरणार नाहीये. ठीक आहे, चला बघू आता पुढचा शब्द.
पुढचा आहे बघा अँटी, आहे का नाही, अँटी, अँटी नाही बरं का बरोबर, अँटी नाही, अँटी इथं. अँटी म्हणजे काय, अँटी म्हणजे विरोधी, अँटी नॅशनलिस्ट, राष्ट्र विरोधी, आहे का नाही, त्याला म्हणतात अँटी. अँटी टेररिस्ट स्क्वॉड असतो बघा, एटीएस, आहे का नाही, एटीएस, अँटी टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे काय, टेररिस्ट स्क्वॉड म्हणजे काय, दहशतवाद विरोधी, आहे का नाही. अँटी म्हणजे काय, विरोधी, कोणाच्या विरुद्ध, दहशतवाद विरोधी पथक असतं का नाही, एटीएस स्क्वॉड, तर तो असतो एटीएस. ठीक आहे, चला पुढे जाऊया. काय म्हणतोय बघा, अँटीडोट, आहे का नाही, काय आहे अँटी, अँटी म्हणजे काय, काहीतरी विरोधी, आहे का नाही, अँटी म्हणजे काय, काहीतरी विरोधी. आणि तर थांबायचं, डोट, आहे का नाही, डोटला मी कसं लिहितो बघा, दो, आहे का नाही, दोट, आहे का नाही, डोट पैकी काय आहे, डो नाही, मी काय लिहितो, दो. आता दो का म्हणतो, कारण का अमिताभ बच्चन म्हणतायत दो बूंद जिंदगी के, है का ना, काय म्हणतायत, दो बूंद जिंदगी के, म्हणून इथं म्हणलंय मी अँटीडोट, हे दो आहे का नाही, हे दो आहे. अमिताभ बच्चन काय म्हणतात, दो बूंद जिंदगी के, कसं म्हणताय, ते पोलिओची लस देतात का नाही, तर पोलिओची लस, जे काही लस असतं का नाही लिक्विड, ते लिक्विड काय करतं, जे पोलिओचे जीवाणू विषाणू वगैरे म्हणून आपण ते सगळ्यांना नष्ट करतं, ऐका ना, जे काही विष म्हणू आपण त्याला, हे जे बॅक्टेरिया असतील, जीवाणू असतील, जे काही विषाणू असतील, हे सगळे काय आहेत, विष आहेत. कोणासाठी, आपल्या बालकांसाठी, जे नवीन जन्म घेतात का नाही बालक आपले, त्यांच्यासाठी एक प्रकारचं ते विषच आहे. कारण का, जर का एखाद्याला तो पोलिओ झाला तर तो नंतर दुरुस्त होत नाही, म्हणून अगोदरच आपण त्याला लसीकरण करतो का नाही, तर त्या विषावरचं काय म्हणू आपण त्याला, हा उतार आहे का नाही, विषावरचा हा उतार आहे. कोणता, हा पोलिओची लस. म्हणून लक्षात ठेवा, अँटीडोट, ते अमिताभ बच्चन आठवायचे, दो बूंद जिंदगी के, काय म्हणताय, ह्या विषावर हा उतारा द्या, दो बूंद द्या, दोन लस द्या. तर अशा प्रकारे अँटीडोट म्हणजेच काय, डोट म्हणजे दो बूंद कोणावर आहे, त्या विषावर आहेत, पोलिओ नावाच्या विषावर आहेत असं आपण समजू. तर अँटीडोट म्हणजेच काय, विषनाशक द्रव्य, आहे का नाही, अशी लस आहे ती, लिक्विडच आहे का नाही. तर अशा प्रकारचं द्रव्य आहे की जे काय करतं, विष नष्ट करतं. तर विष नष्ट करणारं द्रव्य म्हणजेच काय, विषनाशक द्रव्य, आहे का नाही, काय आहे, विषनाशक द्रव्य. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हा, सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे, कोणाचाच इंग्लिश मधला मार्क चुकणार नाहीये, कोणालाच कमी मार्क पडणार नाहीये, सगळ्यांना चांगले मार्क पडणार आहेत, हे गॅरंटेड मी लिहून देऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा अँटीपथी, आहे का नाही, काय आहे अँटीपथी. बघा अँटी म्हणजे काय, विरोधी, आणि पथी इथं कसं लक्षात ठेवायचं बघा, ते तुम्हाला माहित असेल, बॉयकॉट बॉलिवूड चालू होतं काही दिवसापूर्वी, आहे का नाही, तो लालसिंग चड्डा वगैरे तो बराच विषय झाला होता. तर अशा प्रकारे त्याच्यावर बॉयकॉटचा काय म्हणू आपण त्याला, हे चालू होता, ट्रेंड चालू होता. आणि असं आपण समजू की हे जे लोक आहेत का नाही, हे पॅथी म्हणजे काय, पथ म्हणजे काय, रस्ता. कोणता रस्ता, ऑनलाईनचा जो रस्ता आहे, त्या ऑनलाईनच्या रस्त्यानं सगळेजण काय करू लागले, तर ह्याच्यावर ह्याला विरोधी म्हणू लागले, आहे का नाही, ह्याच्यावर विरोधी कमेंट करू लागले. कोणाच्या, ह्या लालसिंग चड्डाच्या, बॉलिवूडच्या विरोधी सगळे. पाथी म्हणजे काय, पथ, पण कोणता पथ होता, ऑनलाईनचा. कोणता मार्ग होता, ऑनलाईन जो मार्ग आहे, नेटवर्क आपण काय म्हणू आपण त्याला, ट्विटर असेल, फेसबुक असेल, जे वेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. तर अशा प्रकारे वेगळ्या प्लॅटफॉर्मवर ह्या वेगळ्या मार्गांनी काय करत होते, त्याच्या विरोधी, अँटी म्हणजे काय, विरोधी वक्तव्य करत होते. अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, अँटीपथी म्हणजेच काय, विरोध किंवा तिरस्कार सांगणं, विरोध किंवा तिरस्कार. अँटीपथी म्हणजेच काय, विरोध किंवा तिरस्कार. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचं बघा अँटीसेप्टिक, हा तर खूप सोपा शब्द आहे, मला वाटतं सगळ्यांना माहितीच असेल, सगळ्यांनी हा वापरलाच असेल. डेटॉल, आहे का नाही, डेटॉल काय म्हणतं, करे जम्स का सफाया पुरा. अशा प्रकारे हे अँटीसेप्टिक आहे. डेटॉल काय आहे, अँटीसेप्टिक. तर अँटी म्हणजे काय, विरोधी, पण कोणाच्या, सेप्टिक म्हणजे काय, जंतू, आहे का नाही, सेप्टिक म्हणजे काय, जंतू किंवा जम्स म्हणा. तर अशा प्रकारे अँटीसेप्टिक म्हणजे काय, जंतुनाशक. हा तर शब्द सगळ्यांना माहितीच असेल जवळपास, अँटीसेप्टिक म्हणजे काय, जंतुनाशक. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे बघायचं आता आपल्याला ह्याच्यावरचे कोणते आहे शब्द बघा. अ मेडिसिन टू काउंटर ऍक्ट पॉइझन. अ मेडिसिन, असं मेडिसिन जे काय करतं, काउंटर ऍक्ट करतं. काउंटर म्हणजे काय, विरोधी, आहे का नाही, काउंटर अटॅक करतो का नाही आपण, तसं काउंटर ऍक्ट करतं. कशावर, विषावर. मग मला सांगा, विषावर काउंटर अटॅक करणारं कोणतं आहे आपल्याकडं, अँटीडोट. बरोबर आहे, कोणतं आहे, अँटीडोट. तर बघा मग ॲलोपॅथी आहे का, हा अँटीडोट, ऑप्शन नंबर 2 आहे. अँटीबायोटिक आहे का, स्टेटोस्कोप येईल का तो चेक करायचा, नाहीये, तो कोणता आहे, ऑप्शन नंबर 2 अँटीडोट. चला पुढे बघूया. अ आणि ॲन, पुढचा रूट वर्ड कोणता आहे, अ आणि ॲन. अ म्हणजे काय, मग सांगितलं तुम्हाला, सत्य असत्य, प्रामाणिक अप्रामाणिक. तसं अ चा अर्थ काय असतो इथं, अ पण तेच आहे, अ किंवा ॲन, आहे का नाही, ह्याचा काय अर्थ इथं, ह्याचा अर्थ विरोधी.
जो शब्द असेल त्याच्या अ किंवा ॲन लागला असेल त्याचा अर्थ काय असतो विरोधी. बघा इथे दिलंय अथिस. मगाच सांगितलं तुम्हाला थिस म्हणजे काय विश्वास ठेवणारा, देवावर विश्वास ठेवणारा, त्याला म्हणू आपण आस्तिक. तर त्याच्या विरोधी अ आहे बघा. अ म्हणजे काय त्याच्या विरोधी म्हणजेच काय नास्तिक, की जो विश्वास ठेवत नाही देवावर तो असतो अथिष्ट. अथिष्ट अस्तित्व असं लक्षात ठेवा. अस्तित्व लक्षात ठेवत नाही किंवा मानत नाही. तर तो तुम्हाला OMG मूवी माहित असेल बघा. तो परेश रावल जो आहे ते काय होतं त्याचं दुकान जे आहे ते पडतं आणि तो केस टाकतो देवावर की देवानंच हे केलंय म्हणून. तर ते विश्वास ठेवत नसतो देवावर. नंतर मग अक्षय कुमार येतो ते सगळं तुम्हाला माहिती का नाही. तर हा परेश रावल कोण आहे अथिष्ट. अतिष्ठ म्हणजेच काय जो देवावर विश्वास ठेवत नाही. तर अशा प्रकारे तो अतिष्ठ आहे. ठीक आहे. अतिष्ठ म्हणजे काय नास्तिक, देवावर विश्वास न ठेवणारा. पुढे बघूया अनोनिमस. आता बघा अनोनिमस अ किंवा ॲन म्हणलंय आपण आहे का नाही. आणि निमस कोणता शब्द आहे निमस. ॲन आणि निमस. निमस म्हणजे काय नाव. निमस म्हणजे काय नाव. निमस म्हणजे नेम किंवा नाव. आणि ॲन म्हणजे काय नाव नसलेला आहे का नाही. निमस म्हणजे नाव असलेला आणि ॲन म्हणजेच काय नाव नसलेला. तर त्याला काय म्हणू आपण निनावी. कोणाच्या नावाचं नाहीये. जसं की बघा एखादा सुविचार लिहिलेला असतो खाली काय लिहिलं असतं अनोनिमस. म्हणजे तो सुविचार कोणी लिहिला हे माहित नसतं आपल्याला. त्यावेळेस तिथं काय लिहितात अनोनिमस म्हणजे निनावी, कोणी लिहिला माहिती नाही. तर तोच हा शब्द बघा अनोनिमस. निमस म्हणजे नाव, ॲन म्हणजे काय नाव नसलेला म्हणजेच काय निनावी. नेम इज अननोन आहे का नाही. कोणाचं ते आपल्याला माहित नाही त्याला म्हणतो आपण निनावी. अनोनिमस. ते कठपुतली मूवी बघितला असेल तुम्ही अक्षय कुमारचा आहे का नाही. त्याच्यामध्ये तो कोण मारते ते कळतच नाही शेवटपर्यंत. नंतर मग कळतं. कारण का कोण मारतंय मुलांना, लहान मुलांना कोण मारतंय ते कळतच नाही. तर तो कठपुतली नावाचा मूवी का नाही तर ते अक्षय कुमार तो शोध असतो कोण मारतंय. ते अक्षय कुमारचं काम होतं त्याच्यामध्ये ते. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द बघू आपण. पुढचा शब्द काय आहे अपाथी. हा बघा महत्वाचा आहे अपाथी. अ म्हणजे काय काहीतरी विरोधी आणि पाथी म्हणजे काय इथं आपल्याला समजायचं की कोणत्या पथ किंवा रस्त्यानं जाऊ कळतच नाही आहे का नाही. कोणत्या रस्त्यानं जाऊ कळतच नाही. ह्या रस्त्यानं जाऊ का त्या रस्त्यानं जाऊ, हा निर्णय घेऊ का तो निर्णय घेऊ. तर अशा प्रकारे ती जी कंडिशन असते त्याला म्हणतात अपाथी. आणि ती कंडिशन कोणाची या 3 इडियट मधल्या दोघांची माहिती असेल तुम्हाला राजे रस्तो गिनते आहे का नाही. तर काय असतं ह्याला कळत नाही कारण काय ह्याला खूप टेन्शन आहे. कम्मोचं लग्न होत नाही, घराची कंडिशन कशी अशी. नंतर ह्याला काय वाटतं फोटोग्राफर वाटतं पण वडील म्हणतात इंजिनियर हो. तर ह्यांना कळतच नाही. ते रॅन्चोचं बघतात हे दोघं जण आणि वाटतं की ह्यांचं मनाचं करावं पण घरच्यांचं प्रेशर, घरच्यांचं टेन्शन. मग हे कसे होतात अपाथी. कळतच नाही हे करावं का ते करावं, रॅन्चोचं ऐकावं का घरच्यांचं ऐकावं कळतच नाही. तर हे दोघं कसे अपाथी. ह्यांना पथ म्हणजे मार्गच कळत नाही कुठं जावं. तर अशा प्रकारे आपले पिक्चर मधले हे 3 इडियट पैकी हे जे 2 इडियट आहेत ते कोण आहेत अपाथी आहेत. त्यांना कळतच नाही कुठं जावं. तर त्यांची जी कंडिशन आहे ह्या मार्गाने जाऊ का त्या मार्गाने जाऊ कळत नाही. तर ते कसे आहेत उदासीन आहे का नाही. कसे उदासीन डिप्रेशन मध्ये काय करावं कळतच नाही. त्याला म्हणू आपण अपाथी. अपाथी म्हणजेच काय तर आहे त्याचा अर्थ उदासीन. ठीक आहे. चला पुढे बघूया मग कोणते प्रश्न आले त्याच्यावर. रेखा हार्डली प्रेज इन द मॉर्निंग. ती हार्डलीच कधीतरी प्रे करते मॉर्निंग मध्ये. आय थिंक शी डज नॉट बिलीव्ह इन गॉड. मला वाटते ती देवावर विश्वास नाही ठेवत. आणि देवावर विश्वास न करणारा म्हणजे कोण असतो आपल्याकडं अथिस्ट आहे का नाही. देवावर विश्वास न ठेवणारा. ओमनिसाइन नाहीये. पॉलिथिस्ट नाही. पॉलिथिस्ट म्हणजे काय अनेक ह्याच्यावर विश्वास ठेवणार बघितलं आपण. लँग्वेज म्हणजे भाषाशास्त्रज्ञ म्हणून आपण. अथिस्ट हा उत्तर आहे आपला. कोणता अथिस्ट. ठीक आहे. चला पुढे जाऊया. हा पुढचा शब्द आहे बघा अल. ठीक आहे. मला वाटतं हा शेवटचा रूट वर्ड आहे आपला. शेवटचे 4-5 शब्द राहिलेत पटकन घेऊन टाकू आपण. अल म्हणजे काय दुसरा आहे का नाही. पटकन सांगतो तुम्हाला. अल म्हणजे काय दुसरा. आता कसं लक्षात ठेवायचं बघा. हे तुम्हाला माहित असेल अजित डोवाल आहे का नाही. अजित डोवाल तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील. तर हे 7 वर्ष पाकिस्तानमध्ये राहिले होते तुमच्या माहितीसाठी. हा मी खूप मूवी बघतो बॉलिवूड हॉलिवूड ठीक आहे सगळे मूवी बघतो त्यामुळे खूप काही नॉलेज आहे. ह्या नॉलेज सोबत ते नॉलेज पण ठेवतो कारण का स्वतःला एंटरटेनमेंट करणं पण महत्वाचं आहे. नुसतंच अभ्यास करणं ठीक नाही. बाकीच्या गोष्टी वेब सिरीज मूवी फिरणं गाणे ऐकणं सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. बघा हे कोण आहे अजित डोवाल आहे का नाही. अजित डोवाल हे 7 वर्ष कुठे राहिलेत पाकिस्तानमध्ये. 7 वर्ष पाकिस्तानमध्ये राहिले होते आणि मुस्लिम म्हणून राहिले होते. का तर ते रॉचे एजंट होते. माहित असेल तुम्हाला गुप्तहेर होते भारताचे रॉचे एजंट होते आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिम म्हणून राहत होते. पण शेवटी 7 वर्षानंतर एका व्यक्तीनं ओळखलं की हा जो व्यक्ती आहे ना हा मुस्लिम नाही तर तो कोण आहे हिंदू आहे. मग त्यावेळेस तो कोण होता मौलवीच होता. तर ते मौलवी जे होते मग त्यांनी अजित डोवालला बोलवलं आणि काय म्हणले की तू जो आहेस तू मुस्लिम नाही आहेस तू हिंदू आहेस. तर त्यावेळेस अजित डोवालला वाटलं कसं काही नाही ओळखलं 7 वर्ष तर मला कोणीच नाही ओळखलं. तर त्यावेळेस ते म्हणले की तुम्ही मला कसं काय ओळखलं की मी हिंदू आहे म्हणून. तर त्यावेळेस त्या मौलवीनं सांगितलं की तुझे कान टोचलेले आहेत आहे का नाही. आणि मुस्लिम धर्मामध्ये कान टोचत नाहीत फक्त हिंदू धर्मामध्ये कान टोचतात म्हणून तू मुस्लिम नाहीस तर हिंदू आहेस हे मी ओळखलं. मग त्यावेळेस अजित डोवाल म्हणले की तुम्हाला कसं काय एवढी बारीक नजर कसं काय गेली.
आणि तुम्हाला कसं काय कळलं की मी हिंदूच आहे म्हणून, एवढी बारीक नजर कसं काय केली? तर त्यावेळेस त्या व्यक्तीनं सांगितलं, मौलवीनं सांगितलं, काय म्हणला तो मौलवी? मी सुद्धा हिंदूच आहे का नाही, पण इथं सेफ राहण्यासाठी मी मौलवी बनून इथं राहत आहे. ही खरी घटना आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन बघू शकता. अजित डोवालचं स्पीच आहे, तुम्ही टाका, डायरेक्ट येईल युट्यूबवर, तुम्ही पाहू शकता. तो व्हिडिओ क्लिप आहे 10-15 मिनिटाची, ते तुम्ही नक्की बघा. त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काय समजायचंय? तर आपल्याला असं समजायचंय की अजित डोवाल पाकिस्तानमध्ये काय म्हणून राहत होते? तर अली म्हणून राहत होते. कोणत्या नावानं राहत होते? अली, आहे का नाही? कोणत्या नावानं राहत होते? अली ह्या नावानं. मोमेडियन नाव आहे का नाही? मुस्लिम नाव आहे बघा, अली. अली ह्या नावानं राहत होते. ठीक आहे. तर बघा आपण कसं लक्षात ठेवायचं आता इथं? तर हे अली, अजित डोवाल, आहे का नाही? अली इथं काय सांगितले तुम्हाला? अल किंवा अलीचा अर्थ काय? दुसरा, आहे का नाही? अनदर किंवा दुसरा. तर त्यांचं खरं नाव अजित डोवाल, पण त्यांनी दुसरं नाव काय ठेवलं होतं स्वतःचं? अली. इथं तेच आहे बघा, अली ॲज म्हणजे काय? अजित डोवाल ॲज अली म्हणून राहत होते. काय म्हणून राहत होते? ॲज अली. अली ह्या नावानं राहत होते. म्हणजेच काय? अलियास म्हणजेच काय? खोटे नाव, दुसरे नाव किंवा खोटे नाव किंवा उर्फ नाव, त्याला म्हणतात अलियास. ठीक आहे. अलियास म्हणजेच काय? तर दुसरं नाव किंवा खोटं नाव. चला पुढे बघूया. अली बी. ठीक आहे. आता अली बी समजण्यासाठी अगोदर हा मूवी समजा. दृश्यम सगळ्यांना माहिती असेल, स्टोरी पटकन सांगतो. दृश्यम मूवी मध्ये त्यांच्यावर आरोप होतो की त्याच्या अजय देवगणच्या मुलीनं आणि त्याच्या पत्नीनं बहुतेक खून केलाय का नाही असा आरोप असतो. तर त्यावेळेस अजय देवगण वेगळे प्रूफ गोळा करतो आणि पोलिसांना दाखवतो की आम्ही तिथं नव्हतोच. पण आपण इथं काय समजायचंय? आपण असं समजायचंय की अजय देवगणची फॅमिली तिथं नव्हती आणि अजय देवगणनं प्रूफ काय दिले की आम्ही तिथं जे मृत्यू झालाय का नाही, किलिंग झालंय त्या मुलाचं, तिथं आम्ही नव्हतो. तर आमची फॅमिली कुठे गेली होती? अलिबागला. कुठे गेली होती? अलिबागला. आणि आम्ही तिथं नव्हतोच असं त्याला सांगायचंय, फक्त समजण्यासाठी आपल्याला. ठीक आहे. काय समजायचं? अजय देवगणची फॅमिली तिथं नव्हती आणि त्यांना प्रूफ काय दिलेत? आम्ही त्यावेळेस अलिबागला होतो. कुठं होतो? अलिबागला. म्हणजे दुसऱ्या वेळेस होतो, ज्यावेळेस क्राईम घडला का नाही, तर क्राईमच्या वेळेस आमची फॅमिली अलिबागला होती असा तो प्रूफ देतो. ठीक आहे. चला बघा काय मग इथं सांगायचं आपल्याला तेच. अलिबी. अलिबी म्हणजे काय? अलिबाग असं समजायचं. अलिबी म्हणजे काय? अलिबाग. अलिबाग म्हणजेच काय? इथं अलिबीचा अर्थ आहे दुसऱ्या ठिकाणी असण्याचा पुरावा. ज्यावेळेस एखादा क्राईम घडतो तर त्यावेळेस ती व्यक्ती कोर्टामध्ये काय सादर करते? अलिबी म्हणजे सादर करते की मी ज्यावेळेस क्राईम झाला त्यावेळेस मी त्या शहरात नव्हतो, मी कुठेतरी दुसऱ्याच ठिकाणी होतो. तो जो पुरावा असतो का नाही, दुसऱ्या ठिकाणी असण्याचा पुरावा, त्याला म्हणतात अलिबी. अशा प्रकारे लक्षात ठेवा, अजय देवगण अलिबागला गेला होता फॅमिलीला घेऊन. कुठं? अलिबागला गेला होता. तर अलिबी म्हणजे काय? दुसऱ्या ठिकाणी असण्याचा पुरावा. महत्वाचा शब्द आहे, ए पासून सुरू होणार आहे, खूप वेळेस विचारलेला आहे म्हणून हा महत्वाचा आहे. ठीक आहे. चला पुढे बघूया. अल्ट्रुइस्ट. बघा मला सांगितलं मी तुम्हाला हा शब्द येणार आहे म्हणून. अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय? ऑल ट्रुइस्ट म्हणजे ट्रस्ट करतात असं लक्षात ठेवायचं. ज्या व्यक्तीवर सगळे ट्रस्ट ठेवतात. बघा अण्णा हजारे समाजसेवक माहित असेल तुम्हाला, दिल्लीमध्ये त्यांनी खूप मोठं आंदोलन केलं, सगळ्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना काय म्हणू आपण, त्यांना सहकार्य केलं, सपोर्ट केला. तर इथं अल्ट्रुइस्ट, तर अण्णा हजारे कसे? इतरांच्या कल्याणाची चिंता करणारा ही व्यक्ती आहे. तर अशा प्रकारे अल्ट्रुइस्टचा अर्थ काय? इतरांच्या कल्याणाची चिंता करणारी व्यक्ती. अल्ट्रुइस्ट म्हणजे काय? इतरांची कल्याण व्हावं असं चिंता करणारा व्यक्ती असतो. तर अशा प्रकारे अण्णा हजारे अल्ट्रुइस्ट आहे. ठीक आहे. चला पटकन बघू आता प्रश्न काय आहेत मग. वन हु इज इंटरेस्टेड इन द वेलफेअर ऑफ अदर पीपल. बघा आलं हे, दुसऱ्यांचं चांगलं व्हावं, भलं व्हावं असं इच्छिणारा व्यक्ती. कोण आहे मग? बघा एलाइट म्हणजे अभिजन व्यक्ती, तो नाहीये. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय? परोपकारी, दुसऱ्यांना मदत करणारा म्हणजे पैसे देणारा. आणि इथं आपला शब्द कोणता? अल्ट्रुइस्ट, सगळ्यांचं भलं व्हावं असा विचार करणारा तो असतो अल्ट्रुइस्ट. अथिस्ट म्हणजे नास्तिक, हा नाही येणार. ठीक आहे. चला पुढे बघूया. पुढे आहे बघा कोणता? एम्फी. चला पटकन घेऊन टाकू. हा पण एक रूट वर्ड आहे, शेवटचा रूट वर्ड आहे. एम्फी म्हणजे काय? दोन्ही, आहे का नाही? एम्फी म्हणजे काय? दोन्ही. एम्बी. एम्बी काय आणि एम्फी काय? दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि त्याचा अर्थ बोथ म्हणजे दोन्ही. तर लक्षात ठेवा, एम्बी म्हणजे दोन्ही. तर लक्षात ठेवा इथं पहिला शब्द आहे एम्बीडेक्स्ट्रस. कसं लक्षात ठेवायचं? ह्या डेस्कला एम्बी म्हणजे काय? दोन, आणि डेस्क म्हणजे काय? टेक्स्ट असं लक्षात ठेवतो मी. डेस्क म्हणजे काय? टेक्स्ट. टेक्स्ट म्हणजे काय? लिहिणं. टेक्स्ट मेसेज म्हणतो का नाही, लिहून पाठव. टेक्स्ट मेसेज म्हणजे काय? लिहून. टेक्स्ट म्हणजे लिहिणं. एम्बीडेक्स्ट्रस म्हणजेच काय? तर टेक्स्ट म्हणजे लिहिणं. तर असं लक्षात ठेवू आपण, एम्बीडेक्स्ट्रस म्हणजे काय? दोन्ही हातानं लिहिणारा. तुम्हाला माहिती असेल इतिहासामध्ये दोनच व्यक्ती एम्बीडेक्स्ट्रस होत्या, दोन्ही हातानं लिहिणाऱ्या किंवा दोन्ही हातानं काम करणाऱ्या. कोण? एक म्हणजे महात्मा गांधीजी, की दोन्ही हाताने ऍट अ टाइम लिहित होते, माहित असेल तुम्हाला. एम्बीडेक्स्ट्रस होते गांधीजी, दोन्ही हाताने लिहू शकत होते, उजव्यानं आणि डाव्यानं पण. आणि दुसरा म्हणजे 3 डेट मधला व्हायरस, आहे का नाही? व्हायरस पण काय करतो? ते
राजू रस्तोगी आणि त्याला नाही का दोघांना पण हे बघा एखादाच लेटर लिहितो फाळ्यावर पण आणि खाली पण, तर तो व्हायरस आहे. हा कोण आहे? ॲम्बिडेक्स्ट्रस आहे. कोण आहे? ॲम्बिडेक्स्ट्रस. इतिहासामध्ये दोन व्यक्ती, महात्मा गांधी आणि दुसरा व्हायरस. हे कोण आहे? ॲम्बिडेक्स्ट्रस. तर कसं लक्षात ठेवायचं? ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे दोन्ही हातानं काम करू शकणारे ऍट अ टाइम. बघा दोन्ही हाताने काम करू शकणारा म्हणजे तो कोण असतो? ॲम्बिडेक्स्ट्रस. तर व्हायरस कोण आहे आपला? ॲम्बिडेक्स्ट्रस आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया. हा झाले. आता बघा मग कोणता शब्द आहे का पुढे आणखीन? हा ॲम्बिडेक्स्ट्रस झालाय. हा ॲम्फिबायन्स. आता बघा महत्वाचा शब्द आहे हा. ॲम्फी म्हणजे काय? दोन्ही. आणि बायन्स म्हणजे काय? बाय म्हणजे काय? दोन. इथं ॲम्फी पण दोन आणि बाय म्हणजे काय? दोन. पण इथं बायो असं लक्षात ठेवायचं. बायो म्हणजे काय? जीव म्हणजे जगणारे. कुठं जगणारे? ॲम्फी दोन्ही ठिकाणी. कुठं? पाण्यात पण जगणारे आणि जमिनीवर पण जगणारे. कसं लक्षात ठेवायचं? ॲम्फी म्हणजे दोन्ही म्हणजे जमीन आणि पाणी, आणि बाय म्हणजे काय? बायो. बायो म्हणजे काय? जीव आणि जगणं. जीव आणि जगणं. तर दोन्ही ठिकाणी जगणारे. कुठं? जमिनीवर पण आणि पाण्यात पण. त्याला म्हणतात ॲम्फिबियन्स. त्याला म्हणू आपण उभयचर प्राणी. कोणते उभयचर आहेत? जसं की बघा इथं उदाहरण घेऊ आपण एकच. हे जे आहे बघा फ्रॉग आहे का नाही, बेडूक जो आहे तो दोन्ही ठिकाणी जगतो, त्याला म्हणतो आपण ॲम्फिबायन्स. ठीक आहे, चला बघू मग ह्याच्यावर काय प्रश्न आला. एनिमल्स लिव्हिंग बोथ ऑन लँड अँड इन वॉटर. जे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी राहतात. आर स्मॉल वर्टिब्रेट दॅट नीड वॉटर ऑर मॉइस्ट एन्व्हायरमेंट टू सर्व्हाइव्ह. आपल्याला फक्त हा शब्द बघायचा. एनिमल्स लिव्हिंग बोथ लँड अँड वॉटर. काय आहे? तर उत्तर आहे ॲम्फिबियन्स. आहे का नाही? ॲम्फिबियन्स. कॅनिबल्स म्हणजे काय? नरभक्षक असतात. कॅकोफोनिस म्हणजे कर्कश ध्वनी असतो. आणि नॉक्टर्न्स म्हणजे काय? निशाचर. नॉक्टर्न नाईट मध्ये जगणारे नॉक्टर आहे का नाही. निशाचर रात्री जगणारे, रात्री जागे राहणारे नॉक्टर्नल्स असतात. चला पुढचा. दीज एनिमल्स कॅन इनिबिट द टेरेस्ट्रियल, आर्बोरियल और फ्रेश वॉटर. म्हणजे कुठं राहतात? ते टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर पण राहतात आणि फ्रेश वॉटर मध्ये पण राहतात. ॲक्वेटिक सिस्टीम मध्ये राहतात. मग सांगा जमिनीवर पण आणि पाण्यात पण राहणारे कोण असतात? मग तरी असतात ॲम्फिबियन्स. आहे का नाही? कोण असतात? ॲम्फिबियन्स. पॅरासाइट वगैरे हे तर येईलच नंतर शब्द आपल्याला. आपला शब्द आहे कोणता? ॲम्फिबियन्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले हे सगळे रूट वर्ड संपलेले आहे. चालेल, भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आणखीन एक नवीन टॉपिक घेऊया आपण सगळ्याच गोष्टी घेणार आहे. सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू.